स्थापकाय च धर्मस्य स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। हरिओम। ठाकूरांची लीला, अवतार वरिष्ठ म्हणून ज्यांना संबोधलं त्यांच्याबद्दलची माहिती असं म्हणणार नाही, पण त्यांच्या साधनांची, त्यांनी जी साधना केली त्याची थोडीशी जाणीव आपण करून घेतो. रामकृष्णांनी साधना केली की रामकृष्णांनी साधना दाखवली याबद्दल संभ्रम होणं साहजिक आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये सुद्धा हा संभ्रम होता. ठाकूरांना वेगळ्या वेगळ्या शिष्यांनी वेगळे वेगळे प्रश्न विचारलेले आहेत. ठाकूर इतका मोठा अवतार होते की त्यांच्या 22 शिष्यापैकी 22च्या 22 जीवनमुक्त होते, पैकी 6 ईश्वर कोटी होते. ईश्वराचं सामर्थ्य बाळगणारे 6 शिष्य ज्यांचे आहेत असे ठाकूर होते. आणि म्हणून त्यांचा आणि शिष्यांचा संवाद आणि ठाकूरांच्या उत्तरामधून जाणवणारा ठाकूरांच्या उत्तरातून आपल्याला जाणवणारा साधनेचा भाग, या दोन्हीकडे थोडंसं अभ्यासाच्या दृष्टीने बघायचं. म्हणून ठाकूरांच्या एक एक साधनेकडं थोडं लक्ष आपण देतो आहे. मागच्या वेळेला आपण पाहिलं 1856 ते 1859 असा पहिला 4 वर्षांची कारकीर्द ठाकूरांची झाली. त्या ठाकूरांच्या त्या कारकिर्दीमध्ये त्यांना गुरु नव्हता. ठाकूरांच्या सुरुवातीच्या साधनेमध्ये कोण गुरु होते असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ठाकूरांनी उत्तर असं दिलं होतं की ज्या वेळेला मनाची शुद्धी वाढत जाते तेव्हा मन तुमचा गुरु बनते. म्हणून ठाकूर पुष्कळ वेळेला जी साधना करत त्या साधनेमध्ये ठाकूरांना कोणती साधना करायची याच्याबद्दलची कोणतीही इच्छा होण्याच्या ऐवजी त्यांना असं नेहमी जाणवायचं की त्यांच्या शरीरामध्ये एक साधू राहतो आहे. हे जेव्हा शिष्याने ऐकलं तेव्हा त्यांना वाटलं की कदाचित त्यांना अशी भावना होत असेल की कोणीतरी साधू राहतो. ठाकूर म्हणाले, मी सांगतोय ते कल्पना म्हणून सांगत नाही, तो मला खरोखर दिसतो. त्यांच्या शरीरातून तो साधू पुष्कळ वेळेला बाहेर यायचा आणि तो माझ्या शरीराकडं पाहतोय किंवा माझ्याकडं पाहतोय असं मला स्पष्ट दिसायचं. म्हणून मी पुष्कळ वेळा त्यालाच विचारायचो, मला आता पुढं काय करायचं आहे, किंबहुना ते विचारायच्या अगोदरच तिकडून अशी आज्ञा झालेली असायची की आता हे कर. त्यामुळे माझी अवस्था फार वेगळी आणि विचित्र होती असं ठाकूर म्हणायचे. ठाकूर असं म्हणायचे की मी शरीरात आहे ही एक भावना, मी शरीरात नाही ही दुसरी भावना, आणि मी तिसरा कोणीतरी आहे ही तिसरी भावना. ह्या 3 भावनांमध्ये माझा खेळ नेहमी चालू असायचा. जेव्हा आई मला दिसायची तेव्हा कालीमा ठाकूरांच्या बरोबर ठाकूरांच्या नित्य सहवासात असायचे. स्वतः रामकृष्णांनी सांगितलं की ध्यानाची परिपक्व अवस्था झाल्यानंतर इष्टदेवता आपण ज्या पद्धतीने पूजलेली आहे त्याच वर्णामध्ये, त्याच वेशभूषेमध्ये, त्याच आभूषणामध्ये तशीच्या तशी जिवंत आपल्या आजूबाजूला वावरते. जेव्हा ते होतं तेव्हा त्या ध्यानाची सफलता झाली असं समजायचं, असं स्वतः ठाकूरांनी सांगितलं. ठाकूर अवतार होते, पण ठाकूर किती भाग्यवान होते बघण्यासारखं आहे. आपल्याला आत्तापर्यंत ऐकिवात असणाऱ्या जवळजवळ सगळ्या देवतांचं दर्शन, आणि केवळ दर्शन नव्हे तर त्यांचा सहवास, त्यांच्याबरोबरचा संवाद ठाकूरांचा नित्य चाललेला असायचा. म्हणून ठाकूर जेव्हा सकाळी उठून बागेमध्ये काली मातेसाठी
हार बनवायला फुलं गोळा करायला जायचे, त्यावेळेला ती फुलं गोळा करताना दोघे बरोबर जायचे. पुष्कळ वेळा कालिमा स्वतःच सांगायची की हे वर लागलेलं फूल आणि हे खाली लागलेलं दोन्ही घे. अशा पद्धतीने त्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असायचा की फूल खुडणे ही काही फार आनंदाची गोष्ट असू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यात दुःख व्हायचं काही कारण नाही, पण त्याच्यामुळे आनंद व्हावा असं काय आहे? ठाकूर म्हणायचे तुम्हाला कळेल तर तुम्हाला कळेल की मला आनंद का होतो, कारण मी आणि आई दोघे तिच्यासाठीच हार बनवायला एकत्र जातो. आणि मग मी जेव्हा बनवायला घेतो तेव्हा माझ्या मनामध्ये अशी संकल्पना येते की आता हे 3-4 टाके झाले हाराचे की आता इथे एक दुसरं फूल लावावं. मग ते रोज बदलत असायचं. लोकांना वाटायचं किती वैविध्यपूर्ण पूजा करतात. ठाकूर म्हणायचे आई सांगते तसं मी करतो, आज तिला हा हार आवडला, तो हार मी बनवून दिला. असं ठाकूरांचं काली मातेबरोबरचं वावरणं होतं. म्हणजे त्यांचा विहार हा देवांच्या बरोबरच होता. प्रश्न असा आहे की ज्यांच्या मनाची शुद्धता आणि ज्यांच्या मनाची पातळी अशा ठिकाणी पोचलेली आहे की जिथे काली माताच ज्यांच्या संपर्कामध्ये आहे, त्यांना मग जग कसं दिसत असेल. आणि म्हणून ठाकूरांना पुष्कळ वेळेला जे मातेला दिसायचं तशा वस्तू सगळ्या जगातल्या दिसत असायच्या. म्हणून ठाकूरांच्या बऱ्याचशा पूजेमध्ये अशा काही गोष्टी आपल्याला दिसतात की ज्या पूजेत कुठं दिसत नाहीत. त्या आपण थोड्या पाहणार आहोत कशा पद्धतीने आणि कशा असतात. आपल्याकडे साधारण सगळ्या देवतांना एक वाहन दिलेलं आहे. श्वान किंवा कुत्रा जो आहे तो दत्तात्रेयांच्या जवळचा मानला जातो. विष्णूसाठी गरुड आहे, शंकरासाठी सर्प आहे. अशी प्रत्येकाला वाहनं दिलेली आहेत. या वाहनांचं आपल्याला कधी महत्त्व वाटलंच नाही. पुराणातल्या कथा आहेत, पुराणात सांगितलेलं आहे, कदाचित असतील. आणि तो म्हणे गरुड उडतो काय आणि त्याच्यात विष्णू बसून जातो काय, हे सगळं कपोलकल्पित वाटतं. या कपोलकल्पित कल्पना आहेत की या सत्यामध्ये उतरू शकतात, याच्याचसाठी ठाकूरांचा जन्म झालेला होता. कालीमाता जेव्हा चंडीच्या स्वरूपात किंवा कालीमातेच्या स्वरूपात असते त्यावेळेला तिच्या आजूबाजूला असणारे जे प्राणी आहेत त्याच्यामधले 2 प्राणी फार महत्त्वाचे मानले जातात. एक म्हणजे कुत्रा आणि दुसरं म्हणजे कोल्हा. कालीमातेचा आणि कोल्ह्याचा म्हणून कोल्हेकुई जी आहे ती फार शुभ सूचक मानली जाते कालीमातेच्या बाबतीत. हा प्रवादामध्ये मोडणारा भाग असावा असं साधारण आपल्याला वाटतं. पण ठाकूरांच्या बाबतीत काय काय घडलं ते पाहण्यासारखं आहे. ठाकूर जेव्हा कलकत्त्याला होते तेव्हा ज्यांना जे जे काही प्रकरणं व्हायला लागली त्याची बातमी हळूहळू आईपर्यंत पोचली होती. साध्या होत्या चंद्रमणी देवी, अशिक्षित होत्या. आपल्याला 3 मुलं, त्यातला थोरला तर गेलाच. रामकुमार वारले. रामेश्वर कसं तरी काहीतरी करतोय आता. आणि ज्याच्यावर जीव होता, जो देवानी आपल्या पोटामध्ये पुत्र टाकला होता, त्या गदाधराची अवस्था अशी की तो शहाणा आहे की वेडा आहे हेच कळेना झालं आहे. खूप काळजी वाटायची त्यांना. शेवटी आईचं हृदय होतं ते, म्हणून सारखं विचारायचे. कोणी गेलं कलकत्त्याला की म्हणायचं जरा बातमी घेऊन ये. जवळ सिहोर नावाचं गाव होतं, तिथले बरेचसे ब्राह्मण कलकत्त्यामध्ये होते. तिथकडून निरोप यायचा की गदाईला भेटून आलो. गदाई ठीक आहे, पण गदाई जरा वेड्यासारखे वागत आहेत. गदाईला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. गदाई असा करतो, गदाईला उभा राहता येत नाही, गदाई चालता चालतासुद्धा थरथरतो, कापतो, पडतो, गदाईला चक्कर आल्यासारखं होतं. अशा बातम्या सगळ्या आल्यामुळे आईला खूप काळजी वाटत होती. म्हणून ती थोडी आपल्या दुसऱ्या मुलाच्या मागे लागली होती रामेश्वराची की अरे बाळा ह्याला गदाईला बोलवून तरी घे ना, त्याचं वय आत्ता झालं 23 वर्ष, काहीतरी लग्नाचं बघावं लागेल. आणि मला असं वाटतं की त्याला भूत लागलेलं आहे. गावातल्या लोकांनी सांगितलं की असं भूत लागल्यासारखंच करतो तो म्हणे. गमतीचा भाग म्हणजे त्यातल्या एकाने म्हणून असं सांगितले की आई त्याचे डोळे जर तुम्ही बघितलेत ना तर सरळ सरळ कळते की त्याला भूत लागलेलं आहे, कारण एवढे तांबडे डोळे आम्ही बघितलेलेच नाहीत. त्यातल्या एकाने आणखीन एक बातमी अशी सांगितली, ती खरीच बातमी होती की खरोखर ठाकूर 6 महिने झोपलेले नव्हते. मेडिकल सायन्सेसमध्ये जास्तीत जास्त जागण्याचा जर रेकॉर्ड केला गेलेला आहे तो 11व्या दिवसाच्या पुढं गेलेला नाही आहे. 6 महिने निद्रा नसताना एखादं शरीर जिवंत राहतं याला शास्त्राची मान्यता नाही आहे, मेडिकल शास्त्राची. पण ठाकूर 6 महिने, गमतीचा भाग म्हणजे केवळ झोपलेले नव्हते असं नव्हतं, तर ठाकूरांच्या पापण्या लवलेल्या नव्हत्या. त्या पापण्या लवलेल्या नसल्यामुळे बऱ्याच वेळेला साधनेच्या काळामध्ये क्वचित जेव्हा शरीराकडे लक्ष द्यायचं तेव्हा त्यांना भयंकर भीती वाटायची की हा मी आहे
इतके कृश झालेले होते की त्यांना वाटायचं, जेव्हा ते देहभानावर असायचे तेव्हा वाटायचं की मला खरोखर वेळ लागलेला आहे. आणि परत मग आईला ते बोलवायचे आणि आईला बोलवले की परत भावसमाधीत जायचे. त्यावेळेला परत शरीराचा विसर पडायचा. त्यामुळे शरीराचा थोडा बहुत जो शरीराबद्दलची शुद्धी होती त्या काळामध्ये त्यांना नेहमी काळजी वाटायची. हृदय म्हणजे त्यांचा जो भाचा होता त्यांनी एकदा खरोखरच नेऊन काकांना आरशामध्ये दाखवलं. ठाकूरांनी स्वतःला आरशामध्ये बघितलं आणि ते स्वतःला ओळखूसुद्धा शकले नाहीत, इतके ठाकूर थकलेले होते. आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या डोळ्याच्या तिथे थोड्या थोड्या खाचा पडायला लागल्यात, जखमा व्हायला लागलेल्या आहेत. म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही हाताच्या दोन्ही बोटांनी पापणी बंद करण्याचा प्रयत्न केला, पण डोळे बंद झाले नाहीत. त्यामुळे अखंड 6 महिने ठाकूर झोपलेही नाहीत आणि डोळ्याची पापणीही लावली नाही. पुढे उत्तरार्धामध्ये ठाकूरांनी जेव्हा स्वतःच्या साधनेबद्दल सांगितलं तेव्हा एक असं उदाहरण सांगितलं की ते म्हणाले की केवळ आणि केवळ काली मातेची कृपा म्हणून हे शरीर कसं बसं टिकलं, कारण परमेश्वराच्या एका अंशावर सुद्धा हे शरीर टिकू शकत नाही, त्यातलं कोणताच भाग टिकू शकत नाही. तेज झेलण्याची त्याच्याकडे ताकद नसते. आणि जे काही प्रयोग माझ्याकडून आईने करून घेतले त्यात मी जिवंत कसा राहिलो हे फार मोठं आश्चर्य आहे. याबद्दल दुसरा रामकृष्ण जर आला तरच त्याला कळेल की हा पहिला रामकृष्ण कसा जिवंत राहिला, असं ठाकूर स्वतः सांगायचे. कधी असं झालं, गमतीचा भाग म्हणजे पुढे उत्तरार्धात एक घटना अशी घडली. त्या घटनेने सगळ्यांना कळालं की ठाकूरांचं महत्त्व किती मोठं आहे. गोष्ट अशी झाली होती की स्वामी विवेकानंदांच्याकडे हळूहळू सिद्धी येत चालल्या होत्या. त्यांना त्याची कल्पनासुद्धा नव्हती. ठाकूरांच्याकडे येणं जाणं चालू झालं होतं. वडिलांचा मृत्यू झाला होता. घरी दरिद्रता आपण पाहिली होती, वाढत चालली होती. मनामध्ये भयानक उद्विग्नता होती. नोकरी कुठे मिळत नव्हती. घरी अन्नान्न दशा होती. इकडे ठाकूरांचं आकर्षण होते. एका बाजूला प्रेयस होता, एका बाजूला श्रेयस होता. काय करावं नेमकं कळत नव्हतं. अशा विचित्र अवस्थेमध्ये ते लॉला ॲडमिशन घ्यायला गेले. लॉच्या ॲडमिशनचा पेपर हातामध्ये धरला. हातामध्ये द्यायची फीस कुठून तरी गोळा केलेली, कोणीतरी दिलेली घेतली होती. आता जायचं आणि हे पैसे भरायचे असे म्हणून त्या पाळीमध्ये उभा होते, त्या रांगेमध्ये. आणि त्या रांगेमध्ये त्यांचा नंबर यायच्या अगोदरच अचानक आतल्या बाजूला त्यांना असं जाणवलं की आपल्यामध्ये कुठली तरी दुसरीच शक्ती वास करते आहे. आणि ताबडतोब मनामध्ये विचार आला की काय हा कायदा आणि काय ही परीक्षा आणि काय हे जग. तिथनं जे सुटले ते त्या रांगेतून बाहेर पडले आणि बाहेर पडताना त्यांच्या लक्षात आलं नाही की आपण अनवाणी बाहेर पडलो आहे. जवळजवळ देहाची शुद्ध हरवली होती. वेड्यासारखी तिकडून चालत आपल्या कॉलेजवरून दक्षिणेश्वरापर्यंत म्हणजे जवळजवळ 14-15 किलोमीटर रन त्या उन्हामध्ये चालत 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 आले. आल्याबरोबर ठाकूरांच्या समोर गेले. बाकीचे गुरुबंधू तिथं बसलेले होते. ठाकूरांकडे गेले आणि म्हणाले, मला नाही होत, माझ्याकडून काहीही आत्ता जगामधलं होऊ शकणार नाही, मला फक्त आणि फक्त दर्शन पाहिजे, काहीही तरी करा, मला याच्यातून बाहेर काढा, मला ही तळमळ सहन होत नाही आहे. ठाकूर म्हणाले, आईच्या मनामध्ये असेल तसं होईल. ही अवस्था जवळजवळ 4 दिवस टिकली. 4 दिवसानंतर कमी आली असं झालं नाही, पण त्यातले त्यात 2-3 महिने नरेंद्रांचे असे गेले की त्यांना जेवणामध्ये काही कळेना. पाणी तहान लागल्यानंतर पाण्याचं काही कळेना. आपण पाणी प्यालो की नाही याच्याबद्दल त्यांना शुद्ध कळेना. आई काय बोलतीये ते कळेना. जिकडे जाईल तिकडे फक्त असं वाटत होतं की हे सगळं जावं, मला ह्याच्यामध्ये आता रस नाही आहे. ही जाणीव इतकी वैराग्याची जाणीव, हळूहळू विरक्ती वाढत चालली होती. ते बघून बाकीच्या सगळ्या गुरुबंधूंना खूप वाईट वाटायला लागलं. नरेंद्र काय करतोय हे नरेंद्राला कळेना. काही गुरुबंधूंचं तर असं मत झालं की बहुतेक नरेंद्राला वेड लागल्याची शक्यता किंवा त्याच्या जवळ तो चाललाय असं वाटत होतं. या सगळ्यामध्ये फक्त आश्वासनाचा शब्द ठाकूरांच्याकडनं येत होता. त्यामुळे ठाकूर देवळा विचारलं की हसायचे आणि म्हणायचे, हे चाललंय, हे बरं चाललंय, आईसाठी तो आता तडफडायला लागलाय. अशी तडफड असेल ना तरच आपल्याला आई दिसते. शेवटी शारदानंद ज्यांनी हे चरित्र लिहिलं, हे सगळे बसलेले असताना ठाकूरांना विचारले की ठाकूर, अशी किती क्रूर आई असेल हो की एवढं असं या पोराचं हाल चाललं आहे. एकतर तो घराकडून असा आहे, त्यात त्याची मानसिक अवस्था अशी, अजून किती वेळ असं किती होणार. एवढं कष्ट घेतलेलं आम्ही कोणाला बघितलेलं नाही, एवढी साधना केलेलं आम्ही कोणाला बघितलं नाही. त्यावेळेला ठाकूरांनी एक उद्गार काढला की आत्ता त्याला जे होतंय ना, हे मला जे झालं त्यातला 4 आना पण नाही आहे. इतका ठाकूरांचा त्या काळचा जो वेळ गेला 1856 ते 1864 या काळामध्ये, या 10 वर्षाच्या साधना काळामध्ये त्यांच्या शरीराला झालेल्या ज्या वेदना होत्या,
आणि वेदनेचं कारण असं होतं की केवळ साधना असा प्रकार नव्हता तो. होतं असं की ज्या ज्या वेळेला ज्याचं मन शुद्ध होऊन हळूहळू वरच्या पातळीकडे ऊर्ध्वगामी व्हायला लागतं, त्यावेळेला त्या शरीरामध्ये असणाऱ्या संस्कारांशी, आणि त्यातले काही संस्कार कसे आहेत, आपण नेहमी चांगले आणि वाईट संस्कार असं काहीतरी विचार करतो. इथे वाईट संस्कारांचा प्रश्नच नव्हता. चांगले संस्कारसुद्धा म्हणजे साधारण संस्कार असा की मी माणूस आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री नाही, हा संस्कारसुद्धा साधनेमध्ये अडचण पैदा करतो. आणि हे इतके आत रुजलेले संस्कार आहेत की त्या संस्कारांना काढताना त्या सूक्ष्म मनाला त्याच्याशी जे युद्ध करावं लागतं ते इतकं घोर असतं असं ठाकूरांनी सांगितलं. इथे आपल्याला तुकारामांचा रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग जो म्हटला आहे तो या प्रसंगासाठी म्हटलेला आहे. स्थूल शरीराला होणाऱ्या संस्कार किंवा वासनांचा त्रास हा कधीच त्यांचा मागं गेलेला आहे. आता प्रश्न जो आहे तो सूक्ष्म मन परमेश्वराच्या आवाक्यामध्ये जाण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतं तेव्हा जेपर्यंत तो ते संस्कार रहित होत नाही, कारण सगळे संस्कार शून्य झाल्यानंतर इष्टदेवतेचा फक्त संस्कार उरल्यानंतर इष्टदेवता मनामध्ये प्रविष्ट होते आणि ते मन इष्टदेवतेचं होऊन जातं. म्हणजेच तो पुरुष किंवा तो साधक आणि इष्टदेवता याच्यामध्ये फरक राहत नाही. अशा प्रकारची ही प्रक्रिया असल्यामुळे या प्रक्रियेमध्ये होणारा त्रास इतका आहे की त्या तेजाची जशी जशी अनुभूती यायला लागते तशा संपूर्ण अंगाची लाही लाही व्हायला लागते. पुष्कळ वेळेला असं झालेलं आहे की चैतन्य महाप्रभू म्हणजे गौरांग आणि ठाकूर हे दोन असे अवतार होऊन गेले की त्यांच्या रोमारोमातून रक्त बाहेर पडत होतं. ठाकूरांच्या हातावर आणि पायावर असे थेंब रक्तांचे सगळे लोकांनी बघितलेले आहेत. आणि अशा वेळेला पुष्कळ डॉक्टर झाले, कोणालाच त्याचं काही कळेना. फक्त जेव्हा या विषयामधली तज्ज्ञ जशी भैरवी ब्राह्मणी वगैरे आली त्यांनी सांगितलं हे महाभावाचं लक्षण आहे. राधेच्या अंगावर अशी लक्षणं दिसली होती. ठाकूरांची अवस्था, ठाकूर ज्या पदाला पोचले हे सांगण्यासाठी त्या अवताराबरोबर काही अजून व्यक्ती आली, अधिकारी म्हणून आपल्याला कळालं, किंबहुना ठाकूर कुठे होते कळणंसुद्धा अवघड होतं. असं ठाकूरांचं सगळं इकडं चाललेलं असताना आईला पडलेली काळजी बघून मग शेवटी ठाकूरांना कामारा पुकूर म्हणजे आपल्या गावाला बोलवायचं ठरलं. ठाकूर आनंदाने आले. आता प्रश्न असा येतो की आईने बोलवलं म्हणून आले. आई जोपर्यंत कलकत्त्यात होते पण आई वडील अमुक तमुक त्यांना काही नव्हतंच. पण आईने बोलवल्या गेले कसे? किंवा नंतर आईने जेव्हा विवाहाचं हे काढलं, लग्नाचं त्यांची गोष्ट काढली, तेव्हा त्याने अजिबात विरोध केला नाही. हे असं कसं काय? याचं कारण असं आहे की ठाकूर कधीही कोणतीही गोष्ट स्वतः करतच नसत. त्यांना अगोदरच याची माहिती लागलेली असत की आत्ता असं होणार आहे. आणि अशा गोष्टी जेव्हा त्रिकाला बाधित अस्तित्व ज्यांचं आहे, ज्यांच्याकडे त्रिकाल सेवेला हजर आहे, तिथे ही शक्यता आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी जेव्हा आपल्या स्वतःच्या लक्ष्मणासारख्या देवतुल्य भावाचा अंत करण्याची वेळ आली तेव्हासुद्धा त्यांना ही अंत होणार आहे हे अगोदरच माहीत होतं. विसर्जयत त्वाम सौमित्रे असं जेव्हा प्रभू रामचंद्र म्हटले तेव्हा त्यांना माहिती होतं की आपला भाऊ आपल्यापासून आता आपल्या अगोदर मृत्यूला सामोरा जाणार आहे. भगवान श्रीकृष्णाची अवस्था साधारण अशीच आहे की पुढे होणाऱ्या सगळ्या घटनांना बघून त्या घटनांचा साक्षीदार म्हणून त्या घटनांचा भागीदारसुद्धा झालेले श्रीकृष्ण आपल्याला दिसतात की पूर्ण यदुवंशाला घेऊन गेले. यदुवंशाचं काय होणार त्यांना माहीतच होतं. ते सगळं करून ज्या झाडाखाली विश्रांतीला बसले त्या झाडाखाली आपले फक्त 2 अंगठे बाहेर काढून त्याच्यावर त्याला साधारण पक्षीसादृश्य असे परिस्थिती आणून दिली आणि व्याधाकडून तो बाण घेतला आणि योगाच्या तेजाने ते तिथून निघून गेले. या सगळ्या गोष्टी होत असताना अवताराला होणाऱ्या गोष्टींची पूर्ण कल्पना असते. त्यामुळे त्यात ठाकूरांची गंमत अशी झाली होती की ठाकूरांना श्रुतीधर नावाची एक विद्या प्राप्त. श्रुतीधर म्हणजे जेव्हा जेव्हा जे जे या इंद्रियांनी पाहिलं तसंच्या तसं ते आत शिल्लक राहतं. म्हणून ठाकूरांना कोणतीही गोष्ट वाचावी लागली नाही, कोणतीही व्यक्ती बघावी लागली नाही, कोणत्याही व्यक्तीबद्दल लक्षात काही ठेवावं लागलं नाही. जे जे त्यांच्या पंचेंद्रियांनी केलं ते तसंच्या तसं त्यांच्याकडे तसंच राहिलं. त्याला श्रुतीधर असं म्हणतात. ते श्रुतीधर झालेले होते. कालाचं ज्ञान त्यांच्याकडे आलं होतं, त्यामुळं भविष्याबद्दल ते स्पष्ट बोलू शकत होते. आणि याच कारणामुळं ठाकूरांनी नंतर आपल्या शिष्यांची जेव्हा निवड केली तेव्हा एक एक शिष्य तपासून बघितलेला आहे. ठाकूरांना
शिव आणि शक्ती या दोन्हींचा मिलाप आणि दोन्हींची जाणीव ज्ञानपूर्वक इतकी झालेली होती की ठाकूर एखाद्या व्यक्तीचं निरीक्षण करताना त्या व्यक्तीच्या विचारांचं निरीक्षण तर ते करायचे, पण त्याबरोबरच त्या व्यक्तीच्या उंचीपासून ते त्याच्या हाताच्या वजनापर्यंत संपूर्ण गोष्ट ठाकूर बघायचे आणि त्याची साधनेतली पातळी ठरवायचे आणि त्यांनी काय करावं हे सांगायचे. अशी कोणतीही साधना नव्हती, हा एकमेव अवतार पुरुष आहे की तशी कोणतीही साधना नव्हती की त्यांनी केलेली नाही. आणि म्हणून जेव्हा ते कामारपुकूरला गेले, जेव्हा आईने सांगितलं की अरे आता गदाई तुझं लग्न करूया, ठाकूर म्हणाले काहीच हरकत नाही. आणि आल्यानंतर तिच्या असंही लक्षात आले की हा कधी आल्यानंतर कामारपुकूरला काय त्यांचं दैनंदिन व्रत कसं होतं, तर रोज सकाळ संध्याकाळ रघुरामाची पूजा करायचे. रघुवीराची पूजा तर घरात चालायचीच, बाहेर मंदिरामध्ये जायचे, पण ते सोडून एक भूत तलाव म्हणून होता तिकडं ठाकूर जायचे. बहुतेक वेळेला रात्री जायचे आणि रात्री त्या भूत तलावावर ठाकूर कालीमातेची पूजा करायचे. या पूजेमध्ये ते काय घेऊन जायचे पाहण्यासारखं आहे. घरामध्ये बनवलेलं पक्वान्न जे असेल ते एका भांड्यामध्ये घेऊन ते तिकडं जायचे आणि तिथं गेल्यानंतर ते सगळ्या ठाकूर गेल्यानंतर ठाकूरांनी बोलवल्याबरोबर सगळे कोल्हे यायचे. ते आईचं वाहन असल्यामुळे कोल्ह्यांना सगळ्यांना बोलवायचे. कुत्री त्यावेळची जंगली कुत्री जी होती ती यायची आणि त्यांना ते खायला घालायचे. त्याबरोबरच आपल्याकडे गंधर्व वगैरे कल्पना आहेत, ते आपल्याला कल्पना वाटतात. ठाकूर या सगळ्या डेमी गॉड्स ज्यांना म्हणतात, अशा सगळ्या सूर यातल्या सुरांना बोलवून घ्यायचे. या सगळ्या सुरांचा प्रसाद भक्षण ठाकूरांच्या हाताने तिथं व्हायचं. आणि हे सगळं होत रात्रीचे 2-1:30 वाजल्यानंतर अजून गदाई आला नाही म्हणून जेव्हा आई चंद्रमणी देवी सांगायचे की अरे रामेश्वरा जरा बघून तरी ये कुठे गेला आहे गदाई, म्हणून मग गदाईला मोठ्याने हाका मारत जेव्हा मोठे भाऊ जायचे त्यावेळेला जेव्हा स्मशानाच्या जवळ यायचे तेव्हा आतून गदाई म्हणायचे की दादा मी इथं आहे पण तू येऊ नकोस, कारण तू चुकून जरी इथे आलास तर ते काय आहे ते तुला बघवणार नाही. याचा अर्थ पिशाच्यांच्या समवेत, कालीमातेच्या चंडीरूपाच्या समवेत, सुरांच्या समवेत, असुरांच्या समवेत आणि प्राण्यांच्या समवेत ठाकूर कोणत्या प्रकारची कालीची पूजा करत होते हे फक्त त्यांनाच ठाऊक. अशी रात्रीची पूजा व्हायची. दिवसा साधारण तास, 2 तास, 3 तास, 4 तास इकडे तिकडे नॉर्मल आहेत म्हणूपर्यंत भावसमाधीमध्ये जायचे. असं सगळं चालू असताना घरामध्ये ठरल्यानंतर आणि यांनी मंजुरी दिल्यामुळे मुली बघायला सुरुवात झाली. ठाकूरांना मुली बघायची. ब्राह्मण घराणं तसं नावाजलेलं घराणं होतं, पण गमतीचा भाग म्हणजे त्यावेळेला मुलींना हुंडा द्यायला लागायचा आणि यांच्याकडे पैसे नव्हते. आता पैसे दिले नाहीत तर मुलगी चांगली मिळणार नाही, मग करायचं काय, म्हणून सगळीकडं बघायचं चाललं. जिथे जाईल तिथे अडायचं फक्त एकाच ठिकाणी, हुंड्याला पैसे नाही आहेत. शेवटी असं ठरलं, सगळे घरी आले आणि कंटाळले. हे सगळं बघितलं रामकृष्णांनी. असे बसले होते एका ठिकाणी आणि आईची मुलाची अशी सगळी चर्चा चालली होती की ठाकूरांना कुठून गदाईला पत्नी कुठं बघायची मिळतच नाही. आपण सिहोरला गेलो, आजूबाजूच्या सगळ्या ठिकाणी गेलो आणि अचानक भावसमाधीमध्ये गेले रामकृष्ण आणि आईला म्हणाले, आई तुला लग्न करायचं आहे ना माझं, मग एक काम कर, लिहून घे म्हणाले. जयरामबाती नावाच्या गावात जा, तिथे रामचंद्र बंदोपाध्याय म्हणून असतील, त्यांच्या घरी जा. त्यांना एकच मुलगी आहे, तिथे जाऊन त्यांना म्हणा ती मुलगी आमच्या मुलाला द्यायची असं सांगून ये. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हा इथे बसून काय सांगतोय, यांनी अगोदर कुठं बघितलं आहे. यांना काहीच कल्पना नव्हती. ठाकूर आणि त्या जयरामबाती गावामध्ये ठाकूर कधी गेलेले सुद्धा नव्हते. आता हा बोलतो तरी बघायला हरकत नाही म्हणून रामेश्वर तिथे गेले. तिथे रामचंद्र बंदोपाध्याय होते, त्यांची मुलगी होती. पण सगळ्यात मोठा प्रश्न असा की मुलगी 5 वर्षाची होती. आता 5 वर्षाच्या मुलीचं लग्न कसं करायचं म्हणून त्यांना कळेल म्हणून तो परत आला आणि त्याने सांगितलं की अरे गदाई तू म्हणतोस ते बरोबर आहे राजा, पण तिची वय किती आहे बघ ना, 5 वर्षाचं आहे. ठाकूर म्हणाले माझं लग्न हिच्याशीच होणार आहे. मग आता काय करायचं. मग आईला तर पहिल्यांदा सून घरात 5 वर्षाची काय होईना पण येऊ दे, त्यामुळे त्यांनी म्हणाले की ठीक आहे. आणि त्या काळी लवकर विवाह व्हायचा, लवकर म्हणजे 10, 11, 12 ही 5. मग काय करायचं. मग शेवटी असं ठरलं का करायचं ठरलं. त्याची 2 कारणं होती. एक म्हणजे हुंडा यांनी कमी मागितला, 300 रुपये फक्त मागितले. 300 रुपयात पत्नी मिळणार असं खात्री झाल्यानंतर ते लहा म्हणून मोठे जे सेठ होते त्यांच्याकडून 300 रुपये इकडून तिकडून मागून घेतले आणि ठाकूरांचं लग्न पक्कं झालं. ठाकूरांचं लग्न झालं. तिकडून जयरामबातीवरून माताजींना घेऊन ठाकूर इकडं आले. 5 वर्षाची ती मुलगी, ठाकूर 23 वर्षाचे.
आणि असा हा जोडा इकडं आला. इकडं आल्यानंतर असं झालं की 300 रुपयेपर्यंत ठीक होतं, पण बंदोपाध्याय तसे फार गरीब नव्हते. त्यामुळे त्यांना अपेक्षा होती की आपल्या मुलीच्या अंगावर काहीतरी दागिने बिगिने काहीतरी घालायलाच पाहिजेत. मग यांच्याकडे घालायला काहीच नव्हतं, म्हणून यांनी त्या लाहा म्हणून जे सेठजी होते त्यांच्याकडून काही दागिने घेऊन तिला घातले होते अंगावर. आता इकडं आल्यानंतर त्यांचे दागिने परत द्यायला पाहिजेत. मग आता हे दागिने काढायचे कसे मुलीच्या अंगावरनं? ठाकूर म्हणाले, झोपू दे तिला, मी अगदी नकळत दागिने काढून घेतो. आणि ठाकूरांनी खरोखरच अलगद हलक्या हाताने तिच्या कानातले गळ्यातले सगळे दागिने काढले आणि ते त्या लहानला देऊन टाकले. थोड्या वेळाने ती उठली आणि लागली रडायला, माझे दागिने कुठे आहेत? आता गदाई ना कळेना. आई तिची म्हणाली, अरे बेटा आपल्याकडं नव्हते ते, आम्ही फक्त मागून आणले होते, असं झालं होतं. ती म्हणाली, असं काय नाही. ती रडायला लागली. तिने मग ताबडतोब निरोप पाठवला. तिकडून तिचे काका आले. ते काका म्हणले, तुम्ही आम्हाला फसवलं आहे, हे असं कसं काय चाललं, म्हणून ते मुलगीला घेऊन गेले. आता काय करणार? आता ठाकूरांचं लग्न मोडतं की काय असं म्हणून आई काळजीत होती. ठाकूर शांत होते. ठाकूर म्हणाले, बघ लग्न झालेलं आहे. त्या काळी घटस्फोट इतका सामान्य नव्हता, त्यामुळे ते म्हणाले, काही जरी झालं तरी मुलगी कुठं जात नाही, तू काही काळजी करू नको. 5 वर्षाची मुलगी होती. ठाकूर लग्नानंतर 1 वर्ष 7 महिने कामारपोखूरला राहिले. 1 वर्ष 7 महिन्यांनी मुलगी आता 7 वर्षाची झाली. मग आता गौना म्हणजे दुसऱ्यांदा तिचं लग्न करायचं आणि तिला घेऊन यायचं. ठाकूर सरळ जयरामबातीला गेले. तोपर्यंत काकांचाही थोडासा राग वगैरे मावळलेला होता. म्हणाले ठीक आहे देऊया म्हणून. आणि मग ठाकूर 7 वर्षाच्या त्या मुलीला घेऊन आपली पत्नी म्हणून परत एकदा गौना करून घेऊन आले. या घटना साधारण कामारपोखूरला अशा घडल्या. ही इकडं आल्यानंतर 1 आठवडा झाला नसेल तोपर्यंत ठाकूर म्हणाले, मी कलकत्त्याला जातो. चंद्रिका देवी म्हणाल्या की आता ठीक आहे, नाहीतरी ही 7-8 वर्षाची मुलगी आहे, अजूनही तिला बराच वेळ आहे, अजून कौमारी यायला पण वेळ आहे, ठीक आहे तोपर्यंत. म्हणून घरी कमवणारं कोणी नव्हतं, अन्नाची गरज होती, पैशाची गरज होती, म्हणून शेवटी ठाकूरांना कलकत्त्याला पाठवायचं ठरलं. ठाकूर तिथून निघाले, कलकत्त्याला आले. ज्या दिवशी आले त्या दिवशी ते घर विसरले. आलेल्या दिवशी परत साधनेला सुरुवात झाली. आता इकडे साधनेला सुरुवात झाल्यानंतर 1 महिन्याभरातच निरोप गेला, परत वेडाचे झटके यायला लागलेले आहेत, पहिल्यासारखं करायला लागला आहे गदाई म्हणून. आता मात्र चंद्रमणी देवींना राहावे ना, म्हणून त्यांनी मग त्या काळामध्ये एक पर्युपाशन नावाचा जो एक विधी असतो तो करायचं ठरवलं. पर्युपाशनामध्ये असं असतं की ज्या इष्टदेवतेला तुम्ही साकडं घालता त्या इष्टदेवतेच्या समोर जाऊन त्या इष्टदेवतेला आपल्याला जी इच्छा आहे ती इच्छा तिच्यासमोर मनामध्ये जाहीर करायची. आणि जोपर्यंत ती इच्छा पुरी होत नाही तोपर्यंत अन्न आणि पाणी प्राशन करायचं नाही. शेवटी त्या ठाकूरांच्याच आई होत्या, त्याही तेवढ्याच धार्मिक होत्या. त्या गेल्या, त्या देवतेच्या समोर गेल्या आणि तिथे जाऊन त्यांनी जाहीर करून टाकलं की मी आता पर्युपेशन करणार आहे. माझ्या मुलाचं जर काही ठीक करणार नसशील तर तुला देव म्हणून मानण्यात काय अधिकार नाही. तेव्हा ते होत नसेल तर एकतर माझा जीव जाऊ दे, नाहीतर माझा मुलगा ठीक होऊ दे. असं सुरू झालं. पहिले 12 तास संपले, 24 तास संपले, 48 तास संपले, 3रा दिवस संपला. पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही. आणि बाहेरच्या बाजूला याच्यामध्ये त्या बसून होत्या. रात्री 11, 11:30, 12ची वेळ. सगळे सांगून विनंती करून थकून गेले होते. बरोबर ज्या 1-2 बायका होत्या त्यांनाही झोप लागलेली होती. अशा झोप लागलेली असतानाच यांनाही थोडीशी झोप लागते की ग्लानी येते हे कळत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये अचानक त्यांच्यासमोर शंकर भगवान शिवजी अवतरित झाले. बाईंना कळेना की आपल्यासमोर हे तेजपुंज जे काही दिसतंय हे आपण खाल्लं नाही 3 दिवस म्हणून असं काय वाटायला लागले की काय. म्हणून त्यांनी आजूबाजूला बघून पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आले की हे दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्यक्ष साक्षात शंकर भगवानांनी दर्शन दिलेलं आहे. म्हणून त्यांनी आपलं मुखकमल थोडंसं वर केलं आणि त्याचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्या घेतल्या मनामध्ये विचार फक्त एकच घडत होता, गदाईचं काय होणार. म्हणून वर असं बघितल्या समोरून परमेश्वराने स्वतः देवानी उत्तर दिलं त्यांना, अगं तुझा मुलगा म्हणजे मीच आहे, त्याला काहीही होणार नाही. आणि त्याला जे काही आत्ता होतं आहे ते माझं त्याच्या शरीरात वास्तव्य झाल्यामुळे होतं आहे, तेव्हा तू अजिबात काळजी करू नको. हा चंद्रमणी देवींच्या आयुष्यातला शेवटचा शंकेचा प्रसंग. यानंतर कधीही त्यांनी आपल्या मुलावर शंका घेतली नाही. त्याच्याबद्दल त्यांची भक्ती अत्यंत जागृत झाली. इकडे ठाकूर आल्यानंतर ठाकूरांच्या असं लक्षात आलं की आई आपली काळजी करते, तेव्हा त्याची व्यवस्था काली मातेनं करून टाकलेली असं त्यांच्याही लक्षात आलं.
साधारण ज्या पातळीवर या सगळ्या घटना चालतात त्या घटनांचा अंदाज येण्या इतपत ठाकूर वर पोचलेले होते. त्यामुळे हे सगळं होत असताना इकडं आलेली लोकं जी होती कलकत्त्यामध्ये, त्यामध्ये 2 प्रमुख लोकं होती. एक आपला भाचा त्यांचा हृदय नावाचा आणि एक माथूर, राणी रासमणीचं जावई. तो सगळ्या या संपूर्ण 20 एकराची व्यवस्था बघायचा. खूप मोठं मंदिर होतं, मंदिरामध्ये प्रचंड पूजा व्हायची. त्या मंदिराच्या खर्चासाठी 1,00,000 रुपयाचं डिपॉझिट त्यावेळेला त्यांनी केलं होतं. त्याच्या व्याजातून सगळं चालायचं. त्यावेळेला 9,00,000 रुपये घालून बांधलेलं ते मंदिर 1854ची गोष्ट आहे. 1847ला ज्याचं बांधकाम चालू झालं होतं, 10 वर्ष ज्याचं बांधकाम चाललं, इतकी मोठा तो सगळा खर्च होता. पण या सगळ्या अवाढव्य खर्चाला आणि ठाकूरांच्या तिथल्या अस्तित्वाला हे जे माथुर बाबू होते त्यांचा नेहमीच सपोर्ट होता. राणी रासमणी तर म्हणजे ठाकूरांची भक्तच होती. आणि हे सगळं होत असताना इकडे आलेल्या लोकांनी विचारले की ठाकूर, असं आम्ही ऐकलं की तुम्हाला तिकडे भूत लागले म्हणून काहीतरी भूत काढायला लोकं वगैरे आली होती. तर ठाकूर म्हणाले हो आले होते. म्हणून सहज एक कुतूहल म्हणून लोकांनी विचारलं की मग आईने तुम्हाला भूत काढायला जी माणसं आणली आणि त्यावेळची भूत काढणारी माणसं खरोखरच भूत काढायची, म्हणजे ढोंगी माणसं फार कमी होती. त्याचं उदाहरण असं, ही 2 माणसं यांच्याकडे ठाकूरांचं भूत काढायला आली. त्यातला पहिला भूत काढणारा जो आला होता त्याचं गंमत अशी होती की तो एक वात लावायचा, दिवा लावायचा आणि दिवा लावल्यानंतर तो दिवा लावलेली जी वात असायची ती वात हातात धरायचा. त्या वातीला एक प्रकारचा वास किंवा सुगंध यायचा. तो सुगंध तो त्या ज्याला भूत लागलेला आहे त्याला फक्त वास घ्यायला सांगायचा आणि त्याला जर तो वास आला तर त्याला भूत लागलेलं नाही आणि भूत लागला असेल तर त्याला त्याचा अजिबात वास येत नाही. आणि मग त्याचे पुढचे काय सोपस्कार असतील तो सगळे तो करायचा. ठाकूरांना त्यांनी दाखवल्यानंतर ठाकूरांना त्याचा अर्थातच सुगंध आला, सगळं झालं. त्याच्याही लक्षात आलं जरी तो भूत काढणार असला तरी तंत्रमंत्रामध्ये थोडासा प्रवीण असल्यामुळे त्यांनीच आईला सांगितलं त्यांच्या की हे काही साधं प्रकरण दिसत नाही, एकतर भयानक भूत आहे किंवा एकतर देव लागलेल्या मागे ह्याच्या, मला यातलं फारसं काही कळणार नाही. तो परत गेला. त्यामुळं दुसरा भूत काढणाऱ्याला आलं. तो म्हणाला माझी पद्धत थोडी वेगळी आहे. मी ज्या शक्तीला आवाहन करतो ती शक्ती कोणाच्या तरी शरीरात येते आणि शरीरात येऊन मग याच्याशी बोलेन आणि आपल्याला सांगेल. आणि गमतीचा भाग म्हणजे खरोखरच एक माध्यम आणलं गेलं. तो बरोबरच घेऊन आला होता आपल्या भूत काढणारा. त्याने त्या माध्यमातून त्या शक्तीला संचरित केलं आणि सांगितलं या माणसाला बघ म्हणून, याला भूत लागले का विचार म्हणून. आणि त्या दोघांची चर्चा चालू झाली. ठाकूरांना या सगळ्याच गोष्टींची माहिती होती. त्यामुळे ठाकूर त्याच्याशी बोलायला लागले. ते जे माध्यमातून जे स्पिरिट आलं होतं त्यांनी ठाकूरांच्यावर संवाद करायला सुरुवात केली. आणि संवाद करता करता तो म्हणाला की गदाई तुम्ही देव, मग तुम्ही असं का करताय? गदाई म्हणाली मी कुठं काय करतोय, नाही एक गोष्ट चुकीची करताय तुम्ही. मग गदाई म्हणाली मी काय चुकीचं करतोय? पान खायचं कधी सोडणार तुम्ही? तोपर्यंत ठाकूर पान खात होते आणि पानाचं थोडं त्यांना व्यसन होतं पान खायचं. या भूतांनी सांगितल्यानंतर, या माध्यमांनी सांगितल्यानंतर ठाकूरांनी तिथंच आश्वासन दिलं की ठीक आहे, आता मला आईची चव लागलेली आहे, त्यामुळे आता पानाचं काय आणि काय मी पान सोडतो. त्या दिवसापासून ठाकूरांनी पान खायचं सोडून दिलं. नंतर ते केव्हा तरी खायचे, पण व्यसन या नावाखाली. कारण ते म्हणाले बरोबर आहे, या जगामध्ये प्रकृतीमधल्या कोणत्याही गोष्टीचं व्यसन लागू कसं शकेल ज्याला आईचं व्यसन लागलेलं आहे. आणि म्हणून ते शेवटचं नकळत असणारं एक छोटं व्यसनसुद्धा ठाकूरांनी तिथं सोडून दिलं. आता ठाकूर कलकत्तात आल्यानंतर कलकत्त्यातली परिस्थिती थोडीशी बदलली होती. ज्या राणीने इतका पैसा घालून हे मंदिर उभं केलं आणि ज्या राणीची या ठाकूरांवर इतकी भक्ती होती, जी या लीला प्रसंगामध्ये या राणीचं खूप मोठं योगदान होतं, आपण पाहिलेलं आहे ते. आणि राणी तशी पुण्यवान होती. या राणीचा अचानक 1861मध्ये मृत्यू जवळ आला. मृत्यू जवळ आल्यानंतर या राणीला डिसेंट्रीचा त्रास सुरू झाला आणि हळूहळू तिची परिस्थिती खालावत गेली. तिच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे आत्ता प्रचंड लक्ष्मी आहे, पण या सगळ्या लक्ष्मीमध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की जे मी एवढं मोठं मंदिर बांधलं जिथं ठाकूर राहतात त्याची एक व्यवस्था करावी, त्याच्यासाठी एक ट्रस्ट करून अशी द्यावी की त्याच्यानंतर त्यांना आमच्यावर अवलंबून राहायला नको. म्हणून तिने एक वटमुखत्यार पत्र तयार केलं आणि या वटमुखत्यार पत्रावर आपल्या मुलींच्या सह्या घ्यायच्या. त्यातल्या त्या 2 मुली त्यांच्या कामायनी आणि कुमारी या वारूनच गेल्या होत्या, राहिल्या होत्या फक्त 2. त्यामध्ये एक जगदंबा आणि एक पद्मपानी म्हणून होते. त्यातली जगदंबा नावाची जी मुलगी होती तिने सही लगेच केली, पण ती पद्मपाणी नावाची जी त्यांची मुलगी होती तिने सांगितली आई मी काय सही करणार नाही, हे कोणाला तरी द्यायचं वगैरे, ही इस्टेट आहे. अशी इस्टेट कोणाला, कारण झालं होतं असं, दिनाजपूर नावाचा जो भाग होता कलकत्त्याच्या जवळचा, तिथली इस्टेट या दक्षिणेश्वराचा सांभाळ करण्यासाठी म्हणून दिली होती. म्हणजे तिथून येणारं उत्पन्न
या सगळ्या देवदेवळामध्ये जितक्या पूजा अर्चा जितके साधू संत येतात त्या सगळ्यांचा खर्च त्या इस्टेटमधून करावा अशी ती व्यवस्था होती. पण ते पॉवर ऑफ अटर्नी त्या मुलींनी करूच दिली नाही. तेवढ्यात राणीची तब्येत खालावली. पण तिचा शेवट मात्र फार वेगळा झाला. ठाकूर स्वतः म्हणायचे की तिच्यावर कालीमातेची कृपा होती. ज्या गंगेच्या ठिकाणी हे दक्षिणेश्वर मंदिर बांधलं होतं त्या गंगेच्या जवळ एक छोटासा प्रवाह गंगेचा बाजूला येतो, त्याला आदिगंगा असं म्हणतात, आणि ते त्या देवळाच्या जवळ होतं. राणी जेव्हा खूप अत्यवस्थ झाली तेव्हा तिने असं सांगितलं की मला माझ्या मृत्यूच्या अगोदर माझ्या शरीराचा एक भाग गंगेला लागला असला पाहिजे आणि मग मी शेवटचं नाव घ्यावं परमेश्वराचं किंवा कालीमातेचं, अशी माझी इच्छा आहे. त्याप्रमाणे राणीला, अर्थात नोकर चाकर होते, तिला त्या आदिगंगेजवळ घेऊन गेले. आदिगंगेला गेल्यानंतर राणीने आपला पाय जो आहे त्या पायाची जी बोटं आहेत ती पाण्याला लावली, गंगेला लावली, आणि जेव्हा तिची बोटं गंगेला लागली त्याच वेळेला तिच्या समोर कालीमातेचं तिला दर्शन झालं. कालीमाता अवतरली समोर. तेजपुंज पहिला तिच्या तोंडातून निघालेला उद्गार असा होता की आपल्या सगळ्या नोकरांना सांगितलं सगळ्या बत्त्या बंद करा म्हणून सांगितलं. जेव्हा एवढं तेज माझ्यासमोर उभं आहे तेव्हा हे असले मिनमिन ते प्रकाश आपल्याला काय करायचे आहेत आणि बाकीच्यांना काही कळेना. सगळ्यांनी त्या लाईट त्यांचे काही जे काही पेट्रोमॅक्स किंवा काय असेल त्या काळचं ते सगळं बंद करून टाकलं. समोर आई उभी आहे, शेवटच्या घटका मोजती आहे. पण आईला विचारलेला प्रश्नसुद्धा फार कसा होता पहा. आई, सगळं दिलंस, काळजी कशाची नाही आहे गं, पण आत्ता ठाकूर ज्या ठिकाणी राहतात, जे दक्षिणेश्वर माझ्या तू इथं येऊन राहतेस हे मला माहिती आहे, कारण त्याच कालीमातेच्या मूर्तीला आपण पाहिलं होतं की घाम आलेला होता. इतकी ती जिवंत मूर्ती होती जी आजही तिथं आहे. या कालीमातेला त्या म्हणून ते म्हणाले की आई, तुझं वास्तव्य माझ्या घरी आहे आणि या वास्तव्याच्या साठी लागणारा जो खर्च आहे त्याच्यासाठी म्हणून मी एक काहीतरी करायला गेले आणि माझ्या मुलीने त्याच्यावर सही केलेली नाही. असं म्हटल्यानंतर काय होणार पुढे असं तिने म्हणायला, आणि त्याच वेळेला जवळजवळ आजूबाजूचे एक 50 ते 100 कोल्हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आवाज काढायला लागले. बरोबर असणाऱ्या काही सिद्ध लोकांनी सांगितलं की मातेने स्वतःच सांगितले की तू काही काळजी करू नकोस. हा जो रव आहे हा शुभसूचक आहे. याचा अर्थ मातेने स्वतः सांगितलं की या मंदिराची, तेव्हा सांगून ठेवलं, या मंदिराचं जे काही आहे ते सगळं माझ्याकडं लागलं. अजूनही मंदिर आहे तसं आहे आणि असंच चालत राहील, कारण त्याच्यावर आईचा आशीर्वाद आहे. आणि त्याचं कारण आई स्वतः म्हणाली, स्वतः सांगितलं राणी रासमीला, अगं मी राहते तिथं, माझ्या स्थानावरून मला काढू शकेल अशी शक्ती या जगात नाही, कारण माझं नाव शक्ती आहे. मोठ्या आनंदाने राणी रासमणींनी आपला जीव तिथे सोडला आणि राणी रासमणीनंतर माथुर सर्वेसर्वा झाले. इस्टेट इतकी प्रचंड होती की नातवांमध्ये तुंबळ कायद्याची युद्ध सुरू झाली आणि पुढे फार त्या घरामध्ये प्रत्येकाने तुकडे तुकडे काढायचा प्रयत्न सुरू केला. पुढे विवेकानंदांसारख्या व्यक्तीलासुद्धा दक्षिणेश्वरला येऊ दिलं नाही त्या नातवानी. आज त्रिलोक म्हणून होतं त्याचं नाव. पण माथूर मात्र जोपर्यंत ठाकूर होते तोपर्यंत माथूर मात्र तसेच राहिले, ठाकूरांचे भक्त म्हणून राहिले. आणि गमतीचा भाग म्हणजे जोपर्यंत माथूर बाबू, राणी रासमणीची जावई माथूर बाबू जोपर्यंत दक्षिणेश्वराचा कारभार आणि ठाकूरांचं बघत होते तोपर्यंत त्यांना लक्ष्मीची कधी ददात पडलीच नाही. वेगळ्या वेगळ्या मार्गाने त्यांच्याकडे लक्ष्मी येत राहिली. फक्त त्यांनी एक सांगून ठेवलं होतं, ठाकूर म्हणतील तो खर्च करायचा, प्रश्न विचारायचा नाही. आणि ठाकूरांचं म्हणणं म्हणजे ठाकूर जर गेले भाव समाधीमध्ये तर काहीही सांगायचे. एक साधं उदाहरण आहे. ठाकूरांनी सहज सांगितलं माथुराला, अन्न मेरू करा म्हणाले. अन्न मेरू हे प्रकरण अलीकडे होत सुद्धा नाही. आपण अन्नछत्र पाहिलेलं आहे. अन्न मेरू म्हणजे अन्नाचा पर्वत करता येईल एवढं अन्न शिजवलं पाहिजे, म्हणून त्यांनी अन्न मेरू केला. त्याच्यामध्ये 40,000 किलो तांदूळ, 40,000 किलो तीळ, हा फक्त त्यातला एक भाग झाला. एवढ्या अन्नाचं वाटप बनवून एका विशिष्ट कालावधीमध्ये ते दक्षिणेश्वरला करण्यात आलं. त्याच्यासाठी जितके साधुसंत तिथे येऊन गेले, म्हणून ती जागा अत्यंत पवित्र आहे अजूनसुद्धा. आसाम, नवाद्वीप, अरुणाचल प्रदेश इकडून, बनारस, उत्तर प्रदेश, पंजाब या भागाकडून, उडीसाचे पुरी, गुजरात या भागाकडून सगळे साधुसंत जेव्हा जेव्हा हिमालयाला जात असत, वरचे साधू जेव्हा जगन्नाथपुरीला जात असत, किंवा इकडचे आसामकडले सगळे जे होते त्रिपुराचे ते सगळेचे सगळे जेव्हा बनारसला जात असत, बनारसचे कोणी संत मंडळी जेव्हा इकडे कामाख्या मंदिराकडे जात असत, मुक्काम ठरलेला असायचा दक्षिणेश्वरावर.
म्हणून ठाकूरांनी स्वतः असं सांगितलं त्यांच्या उत्तरार्धामध्ये की या मंदिरामध्ये जितके साधू संत येऊन गेले त्या प्रत्येकाची ताकद एवढी मोठी मोठी होती. ठाकूर म्हणाले बाहेर पडलो तरीसुद्धा वाऱ्याच्या वासावरनं जाणवायचं की किती ताकदीची माणसं आजूबाजूला आहेत. काही लोकांचं त्यातलं म्हणणं असं होतं की ठाकूर हे स्वतः तिथं असल्यामुळे जशा मधमाशा याव्यात तसे सगळे साधू संत तिथे यायचे आणि ठाकूरांचं दर्शन घेऊन जायचे. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या इष्टदेवतेनी दर्शनामध्ये सांगितलेलं असायचं की तिथे जा. म्हणून कितीतरी साधना करणाऱ्या अत्युच्च अधिकारी साधकांना सुद्धा दक्षिणेश्वरला येऊन ठाकूरांचं दर्शन घेतलेलं आहे. याबद्दल ठाकूरांनी कधी ना हा किंवा अशा पद्धतीचं काहीच सांगितलेलं दिसत नाही. पण आपल्याला ते हळूहळू कळतं जेव्हा त्यांचं आपण चरित्र पाहतो. अशी गंमत झाली असताना जेव्हा राणी रासमणी गेली, ठाकूर सगळं बघत होते, आपले माथुर सगळं बघत होते. हे सगळं चालू असताना ठाकूरांच्या मनामध्ये जे काही साधना चालू होती ती चालूच होती. भावसमाधी उत्कट चालूच होते. आणि या काळामध्ये अशी गंमत झाली की हृदय म्हणाला की काहीतरी करूया माथुरांना, की हे ठाकूरांचं फार अवघड वाटतं हो. कधी वाटते देव आहे आणि कधी वाटते आपण देव म्हणायला जायचं आणि बिचारा तो काहीतरी आजार झालेला असणार, कारण हे ज्या पद्धतीने वागतायत. कारण 6 महिने हा माणूस झोपलेला नाही आहे, याला अन्न दिलं नाही तर तो खात नाही. एक आठवडामधला असा गेला की ठाकूरांनी काही खाल्लेलं नव्हतं. ठाकूरांचे डोळे फक्त असे उघडे होते आणि उघड्या तांबड्या झालेल्या डोळ्याने ठाकूर ज्या ठिकाणी बसले होते, आणि ठाकूर बसले की दगडासारखे एका ठिकाणी बसलेले असायचे. कितीतरी लोक आजूबाजूनी जायचे, गंगेच्या स्नानाला जायचे, यायचे. तो जाताना पण दिसायचा, येताना पण दिसायचा, रात्री पण दिसायचा. ठाकूर तिथंच असायचे. आता या अवस्थेमध्ये करायचं काय कळेना, कारण आठवडा झाला त्याने तोंडसुद्धा उघडलेलं नाही. एक आठवडा अन्नाचा एक कण, पाण्याचा एक कण गेलेला नाही. काय करावं कळेना. हृदयाला भयंकर भीती वाटली. माथुरांना त्यांनी सांगितलं की काहीतरी करायला पाहिजे. ते जगतील कसे? हे शरीर आहे, त्या शरीराला काहीतरी खायला लागतं ना. पण दरवेळेला कुठे ना कुठेतरी कालीमातेच्या कृपेने काही ना काही गोष्टी, कारण शेवटी लीला अवतार होता. एक कुठला तरी साधू यायचा, एक असाच साधू आला आणि तो म्हणाला, अरे काम करा, यांच्या तोंडामध्ये हात घालून त्यांचा जबडा उघडा. त्याप्रमाणे तो जबडा उघडला गेला आणि मग अन्न बळे आत ढकललं. ते अन्न प्राशन केलं त्यांनी. प्राशन करताना सुद्धा मी हे अन्न प्राशन करतो याची ठाकूरांना जाणीव नव्हती. अशा भावसमाधीमध्ये, उत्कट भावसमाधीमध्ये ठाकूर राहत होते. या सगळ्या प्रकरणामध्ये होत काय होतं, ठाकूरांनी उत्तरार्धात असं सांगितलं की लोक माझी काळजी करायचे, पण मी कुठे होतो? मी मात्र आईच्या बरोबरच असायचो. त्यामुळे आई माझ्याशी बोलत असायची, मी तिच्याशी बोलत असायचो. आमचं दोघांचं बोलणं चाललं असायचं. लोकांना वाटायचं याचं तोंड बंद आहे. कारण मी ज्या विश्वात राहत होतो त्या विश्वाचा आणि या विश्वाचा कपर्देकसुद्धा संबंध नव्हता. म्हणून केव्हा तरी जेव्हा मला लक्षात यायचं की एकदम देहभानावर आल्यानंतर लक्षात यायचं, समोर गंगा आहे, इथे मंदिर आहे, इथं कालीमातेचं अमुक काहीतरी आहे, आणि मग माझ्याकडे लक्ष जायचं आणि मग मी बघायचो की माझी दाढी वाढलेली आहे. कशाही प्रकारची जाणीव अशी त्यांना नव्हती. हे सगळं होत असताना हृदय आणि माथुरने ठरवलं की एकदा डॉक्टरना दाखवलंच पाहिजे. आता दाखवायचं म्हणजे यांना घेऊन कसं जायचं, की दगडासारखी एका ठिकाणी बसलेली असायची. डॉक्टरला तिकडं बोलवावं म्हणून त्यांनी मग एक दुर्गाचरण म्हणून बॅनर्जी म्हणून डॉक्टर होते, त्यांना बोलवलं. ते आले, मनमोहन बॅनर्जी. त्यांनी बघितलं, त्यांनी औषधं वगैरे काहीतरी लिहून दिली. त्यांचा भाऊ बरोबर आला होता, त्याचा थोडा अभ्यास होता योगाचा वगैरे. हे सगळं झाल्यानंतर तो आपल्या भावाला म्हणाला, दादा सांगू का? म्हणाला, हे मेडिकल वाटत नाही. तो म्हणाला, काय आहे? ते म्हणाले, मला हे सगळंच्या सगळं दैवी वाटतं आहे. ठाकूरांच्या बाबतीत ठाकूरांना लागलेली ही जी काही चिन्ह आहेत ती भावसमाधीची असून ती दैवी आहेत असं सांगणारा पहिला माणूस म्हणजे तो डॉक्टरांचा भाऊ. अर्थातच त्या औषधांचा काहीच परिणाम झाला नाही. हे सगळं असं चालू असताना ठाकूर रोज सकाळी जिथं दक्षिणेश्वर आहे तिथे त्याच्या पश्चिम भागामध्ये एक छानशी, त्यावेळेला माथुरांनी खास माळी ठेवून, 5-10 माळी होते, खूप छान बाग केलेली होती. त्या बागेमध्ये ठाकूर जायचे आणि त्या बागेच्या एका बाजूला अशा पायऱ्या होत्या. त्या पायऱ्या गंगेमध्ये जायच्या. तिकडून लोक गंगा स्नानाला जायचे, स्नान करून परत यायचे. आणि प्रथाच अशी होते की देवाचं दर्शन घ्यायचं म्हणजे स्नानाशिवाय दर्शन नाही.
गेला आणि घंटी वाजवली असा प्रकार त्यावेळेला नव्हता. त्यामुळे प्रत्येकाने यायचं. जे दर्शनाला यायचे ते दुरून यायचे. आल्यानंतर आपली पथारी पसरायची, गंगेला जायचं, गंगेचं दर्शन घ्यायचं, तिचं जलपवित्र आपण घ्यायचं आणि जलप्राशन झाल्यानंतर मंदिरामध्ये सचैल म्हणजे शुद्ध झाल्यानंतर, पूर्ण शौच झाल्यानंतर मग देवीच्या समोर जायचं, असा प्रघात होता. हे सगळं चालायचं. त्यामुळे लोकांचं तिथे येणं जाणं होतं. ठाकूर मात्र त्या बागेमध्ये जाऊन ती फुलं खोडण्याचं काम त्यांचं रोज सकाळी आपल्या आईच्या पूजेसाठी चाललेलं असायचं. यावेळेला ठाकूरांच्या मनामध्ये वात्सल्य भाव जागृत झालेला होता. ठाकूर आईला आईच म्हणायचे आणि आई असल्यामुळे आईसारखी पूजा करायची. म्हणून ते बऱ्याच वेळेला असं करायचे की जशी एखादी स्त्री पंख्याने वारा घालते तसं स्वतःमध्ये स्त्री तत्व आल्याची त्यांना जाणीव झाल्यामुळे ते स्वतः आईला सगळं सजवायचे. एखाद्या मैत्रिणीला जसे घालावेत तसे अलंकार आणि आभूषणं घालायचे. असं पूर्णपणे ते देवीला सजवायचे आणि सजवल्यानंतर तिला चक्क ते आपल्या पंख्याने वारा घालायचे. आणि हे वारा घालत असताना आपण घालत असलेला वारा हा देवीच्या अंगाला स्पर्श करतो याची जाणीव ठाकूरांना व्हायची. इतकी जिवंत पूजा ते करत असायचे. असेच एक दिवस पूजा करत असताना त्यांचं असं लक्षात आलं की अत्यंत देखणी, खूप लांब केस असलेली एक सुंदर तरुणी त्या बाजूनी शुभ्र पांढरं वस्त्र घालून, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि अत्यंत तेजस्वी त्या घाटाकडून अशी वर चालत येते असं ठाकूरांना दिसलं. हृदय त्यांच्याबरोबर होता. ठाकूर म्हणाले, ही येणारी जी व्यक्ती आहे ना, खूप मोठी अधिकारी व्यक्ती आहे. हृदयने तिच्याकडे वळून बघितलं. त्या 40मध्ये होत्या. त्यांना भैरवी ब्राह्मणी या नावाने ओळखलं जातं. संपूर्ण चरित्रामध्ये त्यांचा उल्लेख भैरवी ब्राह्मणी असा केला जातो. ब्राह्मणी कारण ती ब्राह्मण होती, स्त्री होती म्हणून ब्राह्मणी. भैरवी म्हणण्याचं कारण असं होतं की ती वैष्णव तंत्र जाणणारी स्त्री होती, अत्यंत अधिकारी स्त्री होती. आणि तिच्या गळ्यामध्ये एक दगडाची रामाची रघुवीराची मूर्ती असायची. ती तिकडून अशी वर यायला लागली. तसे ठाकूर आपल्या कुटीमध्ये गेले आणि हृदयला बोलवलं आणि सांगितलं त्या ज्या बाई आहेत ना त्यांना बोलवून आणा. हृदय म्हणाला, अहो असं कुठल्या बाईला जाऊन तुम्ही बोलवताय असं कसं सांगू, काय आम्हाला काय शक्य आहे काय. म्हणाले, तू फक्त जाऊन म्हणायला त्याला सांग, ती अजिबात काही म्हणणार नाही, ती येईल. त्यांना म्हणा फक्त मी बोलवले म्हणून सांग. तो बिचारा गेला बाहेर. त्यांनी नमस्कार केला आणि त्यांना सांगितले की माते तुम्ही येणार असाल तर रामकृष्ण परमहंस आमचे ठाकूर इथं आहेत, त्या बोलवत आहेत म्हणून. ताबडतोब त्या उठल्या आणि आत आल्या. आत येऊन त्यांनी कुटीमध्ये आल्या. रामकृष्णांना फक्त समोरून बघितलं आणि बघितल्या तोंडातून उद्गार काढले की पोरा कुठं होतास तू आत्तापर्यंत. अरे मी 3 लोकांना भेटायचं म्हणून मला केव्हापासून सांगितलं आईने की 3 पोरं भोडक म्हणून, त्यातली 2 तर मला मिळाली, एक गिरिजा एक चंद्रा. ते दोघंच्या दोघं मला आसाममध्ये मिळाले. मी तिकडूनच आत्ता येते आहे. माझं पूर्व बंगालचं पदक्रमण झालेलं आहे. तिथे 3रा मिळत नव्हता. 3रा गंगेच्या काठी आहे असं मला निश्चित सांगितलं होतं. पण तू इथं बसलायस मला कुठं माहिती आहे. कुठं होतास रे बाळ आत्तापर्यंत. आल्या आल्या यशोदेच्या रूपामध्येच ठाकूरांना तिचं दर्शन झालं आणि तिने ठाकूरांच्याकडे बघितलं तर तिथं गोपालच दिसला त्यांना. आता एका बाजूला गोपाल, एका बाजूला यशोदा, असं सुरेख संगम तिथे झाला. गमतीचा भाग म्हणजे फार वर्षापासूनची ओळख असावी, आत्ता आलेली बाई, फार वर्षापासूनची ओळख असावी अशा यांच्या ज्या आध्यात्मिक गप्पा चालू झाल्या त्या दुपारी चालू झालेल्या रात्र मध्यरात्र आली तरी कळालं नाही. हृदयला कळेना. 2 वेळेला आत बाहेर त्यांनी केलं. ह्या बाई येत आहेत काय, ठाकूर बोलतायत काय, जेवणाचं काय नाही. बरं पूजा आता ठाकूरांच्याकडे काय राहिलेलीच नव्हती, त्यांचे भाऊच सगळे करत होते. या दोघांचं बोलणं झालं. जवळजवळ त्याच्यानंतर 1 आठवडा, पूर्ण 7 दिवस ठाकूर आणि भैरवी ब्राह्मणी या दोघांचा संवाद चालू असायचा. आणि खरोखर एखाद्या लहान मुलानं, ठाकूर हे त्याचं कारण आहे, योगशास्त्रामध्ये ज्याची सुषुम्ना नाडी उघडलेली असते, एकदा कुंडलिनी जागृत झाल्यानंतर सुषुम्ना नाडीमधून जेव्हा शक्तीचं उत्क्रमण चालू होतं त्यावेळेला ती व्यक्ती तिचा संपूर्ण विश्वासी संबंध तुटल्याने ती बालस्वरूपात जाते. त्यामुळं असा जो कोणी योगी असतो तो बाल्यावस्थेत असतो व्यवहाराच्या दृष्टीने
आणि म्हणून ठाकूरांनी जवळजवळ एखाद्या आईला हात धरून विचारावं तसं या भैरवी ब्राह्मणला विचारले की आई मला जे काय होतं ते का होत असेल गं, मला कळत नाही आहे, मला भयंकर अंगाचा दाह होतो आहे, मला एखाद्या इंगळाने डसावं तशा संपूर्ण अंगामध्ये अंगार असावेत इतकं मला ते गरम होतं आहे, मी 3-3 तास 2-2 तास गंगेत जाऊन बसतो तरीसुद्धा थंड होत नाही, माझं शरीर तिळतिळ तुटतं आहे, मला झोप नाही आहे, माझी पापणी बंद होत नाही आहे, मला काय भुकेचं काही कळत नाही आहे आणि लोक मला वेडं म्हणतात, मी वेडा आहे का गं. आणि त्यावेळेला भैरवी ब्राह्मणांनी उत्तर दिलं, अरे राजा तुला कसं सांगू मी, ज्या वैष्णवांना त्यांच्या आयुष्यामध्ये ध्येय म्हणून सुद्धा पाळता येत नाही, गोपिकांचा भाव आपल्या अंगामध्ये यावा इतकी माफक अपेक्षा कोणत्याही वैष्णवाची असते की मी गोपी व्हावं. गोपी म्हणजे अनेक भावापैकी एक भाव आणि सगळ्या भावांचा संगम झाल्यानंतर जी उत्कटता येते त्याला राधा असं म्हणतात. तेव्हा राधेचा भाव येणं किंबहुना राधाराणी होणं हे वैष्णव संप्रदायाचं अत्युच्च ध्येय आहे. इतकं की ते ध्येय ठेवावं की नको याच्याबद्दल सुद्धा वाद आहेत. केवळ आणि केवळ नित्यानंद आणि गौरांग हे दोघेच असे होते. गौरांगांची तर परिस्थिती अशी होती, आपण चैतन्य महाप्रभूंबद्दल फार कमी ऐकलेलं आहे. चैतन्य महाप्रभू हे राधेचा अवतार होते. गंमत अशी होती, साधारण 8व्या-9व्या काळानंतर तंत्र पद्धती जास्त विकसित झाली. ती बौद्ध धर्मामध्ये पण झाली आणि बौद्ध धर्माचा पगडा बऱ्यापैकी होता, शंकराचार्यांच्या काळातली गोष्ट आहे. पण यांचा पगडा जास्त असल्यामुळे बुद्धांचं तंत्र म्हणजे ज्याला आपण वज्रयान म्हणतो, हे तिसरं जे थर्ड व्हेकल ज्याला म्हणतात किंवा तिसरी शाखा बुद्ध धर्माची जी तंत्रावर विकसित झालेली आहे. यंत्र, मंत्र आणि तंत्र अशा 3 गोष्टींनी या गोष्टी विकसित होतात. यंत्रामध्ये एक रचना असते, तंत्रामध्ये एक टेक्निक असतं आणि मंत्रामध्ये एक उच्चारणशास्त्र असतं. या तिन्हींच्या संगमामध्ये आपण त्या ईश्वराची आराधना करू शकतो या एका पातळीवर. आणि या सगळ्या गोष्टींचं कारण काय, तर याच्यातून आपल्याला ईश्वर प्राप्ती किंवा अत्युच्च शक्ती प्राप्ती करायच्या अशा पद्धतीने बुद्ध लोकांनी काही तंत्र पुढं नेलं. त्यातलं काही तंत्र हिंदू धर्मामध्ये सुद्धा पुढं नेलं गेलं. त्याला दक्षिणाचार आणि वामाचार अशी 2 नावं आहेत. त्यातला वामाचार जो आहे तो आपण सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये मत्स्य, मैथुनं वगैरे ज्या प्रकरणं असतात. पण दक्षिणाचारामध्ये म्हणजे वेदांना मानूनसुद्धा तंत्रामध्ये जे विश्वास ठेवतात आणि जे सगुण रूपाची पूजा करतात त्याला तंत्राची पूजा असं म्हणतात किंवा त्याला वैष्णव तंत्र असं म्हणतात किंवा त्याला वैष्णव सहज मार्ग असं म्हणतात. हा वैष्णव सहज मार्ग म्हणजे त्या काळामध्ये जेवढं काही तंत्रामध्ये सांगितलं गेलं त्या राधेच्या स्वरूपाचा, गोपीच्या स्वरूपाचा विकृत उपयोग केल्यामुळं बहुतेक सगळ्या तंत्रांची बदनामी झालेली होती. तेव्हा अशा सगळ्या गोष्टींना एकत्र करून राधाराणी हे तत्त्व परमेश्वराबरोबर असणारं एक प्रकारचं आध्यात्मिक मिलन आहे हे सांगण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला ते चैतन्य महाप्रभू. गौरांगांची परिस्थिती अशी होती की राधाराणीचा भाव त्यांच्या अंगामध्ये असल्यामुळे ते प्रसारसुद्धा करू शकत नसत. म्हणून नित्यानंदांना सगळ्या प्रसाराचा अधिकार त्यांनी दिला. म्हणून एकाच नाण्याच्या 2 बाजू असं म्हणतात की राधाराणी जेव्हा संपूर्ण भावसमाधीमध्ये असते तेव्हा ते गौरांग असतात आणि जेव्हा राधाराणी ही या प्रकृतीशी संवाद करण्याच्या ताकदीवर असते तेव्हा त्यांचा नित्यानंद होतो. अशी ह्या दोघांची जोडी होती. आणि गमतीचा भाग म्हणजे एक 3-4 वर्षापूर्वी ठाकूर जेव्हा कामारपुकूरहून सिहोर नावाच्या गावाला चालले होते तेव्हा त्यांच्या शरीरातून 2 अत्यंत तेजपुंज व्यक्ती बाहेर पडून फिरून परत शरीरामध्ये चालल्यात असं त्यांना दृष्टांत झालेला होता. या 2 व्यक्ती म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून गौरांग आणि नित्यानंद होते. निमाई आणि गौरांग हे दोघे तिथे होते आणि म्हणून या भैरवी ब्राह्मणींनी त्यांना बघितल्या सांगितलं, राजा दुसरं काही नाही रे पोरा, तुझ्या अंगामध्ये राधाराणीचा महाभाव आलेला आहे. आता तुझी अवस्था ही राधाराणीच्या महाभावाप्रमाणे आहे. आणि राधाराणी हा जो भाव आहे किंवा राधा हा जो भाव आहे हा कसा आहे, तर असं म्हणतात की जेव्हा गोपिका आपली भक्ती चालू करतात तेव्हा जेव्हा 3 प्रकाराची भक्ती आहे आणि या सगळ्या भक्तीमध्ये या सगळ्या भक्तीला मधुर भक्ती असं नाव आहे.
मधुरा भक्ती म्हणजे आपण परमेश्वराची पत्नी असा भाव आहे. परमेश्वराची पत्नी बनणं पुरुषांना फार अवघड जातं, पण स्त्रियांना फार सोपं जातं, कारण पत्नी बनणं त्यांना माहिती असतं. म्हणून स्त्रियांना मधुरा भाव हा आपसूक येतो, पुरुषांना याला वेळ लागतो. याचं कारण असं आहे की जेव्हा पुरुषामध्ये पुरुषत्वाचा जो संस्कार आहे, जोपर्यंत तो लयाला जात नाही तोपर्यंत स्त्रीतत्व उदयाला येत नाही. ठाकूरांची गोष्ट वेगळी होते. ठाकूरांनी जेव्हा मनामध्ये इच्छा केली की आपण स्त्री व्हावं, ठाकूर स्त्री झाले. 6 महिने ठाकूर स्त्री स्वरूपामध्ये राहिले. या 6 महिन्यामध्ये ठाकूरांच्या अंगामध्ये झालेला बदल, शरीरामध्ये झालेला बदल आपण पाहिलं मागे की दास्य भक्तीसाठी जेव्हा ते हनुमान बनले तेव्हा त्यांच्या माकड हाडाचं हाड 1 इंचानी वाढलेलं होतं. कधीही 2 पायावर चालले नाहीत 6 महिने जोपर्यंत हनुमानाच्या भूमिकेमध्ये होते. तसंच ठाकूर जेव्हा या स्त्री रूपामध्ये आले आणि मधुर भावाची आराधना चालू केली, त्यावेळेला ठाकूरांनी ताबडतोब माथुरांना सांगितलं की मला चांगले चांगले कपडे आणून द्या. बनारसहून सिल्कची साडी आणण्यात आली. ठाकूर ही साडी नेसत. ठाकूरांनी आभूषणं मागून घेतली. गमतीचा भाग असा होता की ठाकूर ज्या वेळेला आभूषणं लावत असेल, पुरुषांनी एखादं इयरिंग घालताना बघावं काय काय होतं प्रकरण, पण ठाकूर जेव्हा आभूषणं घालायचे तेव्हा बऱ्याचशा स्त्रिया त्यांच्याकडून ते घालून घ्यायचे, कारण त्यांना त्याच्यामध्ये इतका हात स्वच्छ होता. या छोट्या छोट्या गोष्टी ठाकूरांच्या इतक्या वाढत गेलेल्या होत्या. गमतीचा भाग म्हणजे ठाकूर माथुरांच्या घरी, कारण राणी रासमतीचं जे घर होतं तिथल्या स्त्रिया होत्या त्या पडद्यामध्ये असायच्या, त्यांचं नखसुद्धा बाहेर दृष्टीला पडायचं नाही. या स्त्रियांच्या जनानखान्यामध्ये ठाकूर स्वतः हे सगळं असं आपलं आभूषण वस्त्र घालून स्त्रीच्या वेशामध्ये जेव्हा जात तेव्हा एक स्त्री आत गेली असं वाटल्यामुळे त्यांना कधीच कोणी हटकत नसे. इतकंच नव्हे, ज्या स्त्रियांमध्ये त्या मिसळत असत त्यातल्या बऱ्याचशा स्त्रियांना ही बाई कोण, ज्यांना माहिती नव्हतं ते विचारायचे आपण कोण. ठाकूरांचा आवाज स्त्रीसारखा होता. ठाकूरांनी त्या काळामध्ये जी भजनं म्हटली ती स्त्रीच्या आवाजातच म्हटलेली आहेत. इतकंच नव्हे, ठाकूर अवतार वरिष्ठ का म्हणतात त्याचं उदाहरण इथं पाहण्यासारखं आहे. ठाकूरांनी मनामध्ये जर एखाद्या संकल्प केला तर जेव्हा जेव्हा मनामध्ये संकल्प आणि कल्पना येते तेव्हा कल्पनेला सदृश्यता आणण्यासाठी, ज्या मनामध्ये एखादी कल्पना सदृश्यतेला आणण्यासाठी प्रचंड ताकदीने उभा राहते, तेव्हा शरीराला आपली अवस्था सोडून मनामध्ये जे काही आहे त्याची अवस्था धारण करावी लागते. त्याप्रमाणे ठाकूरांना या 6 महिन्याच्या काळामध्ये पिरियड्स झाले. त्यांच्या मूलाधार चक्र जिथं असतं त्या ठिकाणी ठाकूरांना पिरियड्स व्हायला लागले. म्हणून हृदयाला सांगून त्या काळामध्ये त्यांनी 2-3 कौपिन बनवून घेतले. इथे आपल्याला हे लक्षात येतं की ज्या भूमिकेमध्ये आपल्याला जायचं आहे, परमेश्वराला आपला पती मानल्यानंतर जशी मीरेची अवस्था झाली होती, मीरेला पटणंच शक्य नव्हतं की या जगामध्ये अजून कृष्णाशिवाय कोणी आहे. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोई, तीच अवस्था ठाकूरांची झालेली होती. आता ठाकूरांची अशी अवस्था झालेली असताना समोर कोण आलं, यशोदा माताच समोर आली. त्यामुळे इकडे गोपालाने यशोदा मातेशी खेळावं, यशोदा मातेने गोपालाला खेळवावं, असं दोघांचं नातं 1 आठवडाभर चाललं होतं. पंचवटीला साधना सुरू झाली. पंचवटी म्हणजे छोटासा एक असा जागा होती जी थोडीशी बाजूला होती आणि तिथं स्वतः ठाकूरांनी 5 झाडं लावलेली होती. या झाडांचं साधनेत महत्त्व आहे. आपण पुष्कळ गोष्टी फार हलक्याने घेतो. बेलाच्या झाडाखालची साधना, आवळ्याच्या झाडाखालची साधना, वडाच्या झाडाखालची साधना, पिंपळाच्या झाडाखालची साधना, अश्वत्थ, या 5 वृक्षांनी ती पंचवटी सजलेली होती. ती 5 झाडापैकी 2 झाडं स्वतः ठाकूरांनी लावली होती आणि त्याच्या आजूबाजूला मग तुळस लावली होती आणि तिथं ते ध्यानाचं केंद्र होतं. अजूनही ते केंद्र तिथं दक्षिणेश्वरला आहे. जिथे जिथे ऋषी लोकांनी आपलं यज्ञयाग केलेलं आहे त्या जागेचं पावित्र्य इतकं मोठं होतं की पुढची कैक वर्ष त्या जागेला ती स्पंदनं राहतात असं म्हणतात. म्हणून आपण तीर्थक्षेत्रांना जातो. तिथे ठाकूरांनी साधना केलेली आहे. त्याच ठिकाणी आता भैरवी ब्राह्मणी गेल्या आणि ठाकूरांनी त्यांनी दोघांनी मिळून आपलं काम चालू केलं. पहिल्यांदा फक्त प्रश्न उत्तरं होती. ठाकूर म्हणाले, खरंच वाटतं का तसं की मी राधाराणीच्या भावात आहे? म्हणले, माझी अजिबात शंका नाही. मी वैष्णव तंत्राचा अभ्यास केलेली अधिकारी स्त्री आहे आणि नुसती स्त्री आहे नव्हे,
मला स्वतःला प्रभू रामचंद्र रोज माझ्यासमोर माझ्या प्रसादासाठी भक्षण करण्यासाठी येतात. तिच्या गळ्यामध्ये दगडाची एक रघुरायाची मूर्ती होती. त्या मूर्तीची जेव्हा ती पूजा करायची आणि पहिल्या दिवशी तिने ठाकूरांच्या समोरच पंचवटीमध्ये आपली जागा मांडली. जे काही धान्य होतं ते सगळं त्या कोठारातून घ्यायचं माथुरांच्या तिथून आणि तिथे जेवण करायचं. जेवण केल्यानंतर प्रसाद करायचा आणि प्रसाद रघुरायाला द्यायचा म्हणून ती आपल्या गळ्यातनं ती मूर्ती काढायची आणि त्या मूर्तीची पूजा करायची. ती पूजा करत असताना ती भावसमाधीमध्ये जायची आणि पूर्ण प्रसाद जो आहे जोपर्यंत रघुराय स्वतः खात नाहीत तोपर्यंत ती भक्षण करत नसे, असा तिचा अधिकार होता. गमतीचा भाग असा झाला, इकडे तिने पूजा चालू केली, ती भावसमाधीत गेली, समोर ते ठेवलं, तोपर्यंत गोपाल स्वतः भावसमाधीमध्ये आले. गदाई ठाकूर स्वतः आले आणि ते मात्र गोपालाच्या ह्याच्यामध्ये होते. आले, आता गोपालाला प्रसाद काय आणि काय काय आले आणि रघुरामाचा प्रसाद होता त्यातला अर्धा प्रसादच खाऊन टाकला. दोघेही भावसमाधीमध्ये. खाणाऱ्याला माहीत नाही मी प्रसाद खाल्ला, करणाऱ्याला माहीत नाही यांनी प्रसाद खाऊन गेला. थोड्या वेळानं दोघेही जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा गदाई म्हणजे ठाकूरांच्या लक्षात आलं, अरे आपण रघुरामाचा प्रसाद खाल्ला. ताबडतोब पाय धरले तिचे आणि म्हणाले माझ्याकडून फार मोठी चूक झाली. त्यांनी उत्तर फार सुंदर दिलं. ती म्हणाली माझी साधना सफल झाली. ठाकूर इतकी शांतपणे लहान मुलासारखे म्हणाले काय झालं हे असं कसं काय झालं. ते म्हणाले आज मी माझ्या समोर रामचंद्रांना माझा प्रसाद खाताना माझ्या डोळ्यांनी बघितलं. आता मला कशाचीही अपेक्षा नाही म्हणून गळ्यातलं जी मूर्ती होती ती रामचंद्रांची मूर्ती काढली आणि जाऊन सरळ गंगेला विसर्जित करून आले. अशा साधना करणाऱ्या व्यक्तींच्या साधनेची अंतिम परिणिती ही ठाकूरांची ध्येय व्हायची. याच्यानंतर मात्र त्यांनी आता ठाकूरांना सांगितले की आता एक काम करू शकते, तुम्हाला ज्या ज्या शंका आहेत त्या शंकांची मी उत्तरं द्यायचा प्रयत्न केला, पण ही उत्तरं सगळी बौद्धिक पातळीवरची. खरोखर जर तुम्हाला हे बघायचं असेल तर तुम्हाला तंत्र साधना करावी लागेल, वैष्णव तंत्र साधना. ठाकूरांचं उत्तर प्रत्येक गोष्टीला ठरलेलं असायचं. आईला विचारून येतो. पुढे नंतर तोतापुरी जेव्हा आले तेव्हा त्यांनीसुद्धा हेच विचारलं की तुला निर्विकल्प समाधी शिकवतो चालेल का. ते म्हणाले आईला विचारतो. त्यांना वाटलं खरोखर त्यांची आई आत आहे वाटतं. ठाकूर जायचे सरळ आपल्या आईसमोर म्हणजे काली मातेसमोर उभा राहायचे. काली मातेकडे गेले आणि म्हणाले काली मला सांगितलं की आई ती भैरवी ब्राह्मणी म्हणून कोणीतरी आली आहे, ती मला म्हणाली की वैष्णव तंत्र शिकणार का. तर ते म्हणाले हो शिकू म्हणतेस. हो आली बाहेर. तिने सांगितलं झालं आईशी बोलणं. आई म्हणाली शिका. इतका एकही गोष्ट आयुष्यामध्ये, कारण आता स्वतःची इच्छा हा भाग राहिला नाही, आता दैवी इच्छेप्रमाणे सगळं चाललं होतं. हो म्हटल्यानंतर या भैरवी ब्राह्मणीने सांगितले की आता आपण साधनेला सुरुवात करायची. वैष्णव तंत्रामध्ये साधना करताना ठाकूरांचं एक वैशिष्ट्य असायचं, एक वस्तू किंवा एखादी साधना जर हातामध्ये घेतली तर त्या साधनेमध्ये ती इतकी बुडालेली असायची की त्यावेळेला बाकीच्या सगळ्या साधना विसरलेल्या असायच्या. आणि मग त्या साधनामध्ये जे जे काही करायचं ते तसंच करायचं. म्हणून ज्यावेळेला वैष्णव तंत्राची साधना चालू झाली तेव्हा गळ्यामध्ये तुळशीची माळ आली, शुभ्र वस्त्र आलं. शुभ्र वस्त्र, गोपीचंदाचा टिळा, तुळशीची माळ आणि वैष्णव साधना चालू झाली. जेव्हा ते अघोरी साधना करत होते, जेव्हा कालीमातेची साधना करत होते तेव्हा अंगावर तांबडे कपडे असायचे, गळ्यात रुद्राक्षांची माळ. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहतो तेव्हा काहीतरी आपल्याला थोडासा अंधश्रद्धेचा भाग वाटतो. ठाकूरांच्या अवताराचं सगळ्यात मोठं महत्त्व जर काय असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या पुराणात सांगितल्या आहेत, ज्या इतिहासामध्ये आहेत, ज्या रामायणामध्ये आहेत, त्याचं सत्यत्व आपल्याला पटण्यासाठी, कारण त्यांनी त्याचा तसा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. असं झाल्यानंतर वैष्णवांच्या त्या 64 तंत्र साधनांचा अभ्यास चालू झाला. जवळजवळ 2 वर्ष हा अभ्यास चालला. रोज रात्री 12 वाजता अभ्यासाला सुरुवात व्हायची. पंचवटीमध्ये तो होम असायचा, त्या होमाजवळ ते सुरू व्हायचे. त्याच्या पलीकडच्या बाजूला त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटची मॅगझिनची पावडर ठेवलेली असायची. त्यामुळं ते जास्त आग तिकडे पसरू नये म्हणून त्या पंचवटीच्या बाजूला ते हे प्रकरण जे काय व्हायचं ते व्हायचं. होम चालू असायचा आणि एक एक साधना शिकवायला सुरुवात केली भैरवी ब्राह्मणीने. 64 साधना फार कमी लोकांना 64 साधना प्राप्त होतात. गौरांगाना होत्या, त्याच्यानंतर स्वतः भैरवीने सांगितल्या मला आयुष्य लागलं हे करायला. ठाकूरांनी कोणतीही साधना 3 दिवसापेक्षा जास्त केली नाही. 3 दिवसामध्ये 64 साधनांचा मतितार्थ शिकून घेतला. पण प्रत्येक दिवशी साधना करताना लागणाऱ्या वस्तू, आता हे सगळं पाहण्यासारखं आहे.
केवळ दुर्वा गोळा केल्यानंतर आपल्याला ते अंधश्रद्धा वाटते. पण या तंत्रसाधनेमध्ये लागणाऱ्या एक एक वस्तूसाठी ही भैरवी ब्राह्मणी दिवसा फार दूर दूरपर्यंत जायची आणि त्या वस्तू घेऊन यायची. त्या वस्तू जशा हव्यात तशाच आणल्या पाहिजेत. तंत्रसाधनेची काही नियम आहेत. त्यातला पहिलाच नियम असा होता की कवट्या आणल्या पाहिजेत. त्यानुसार 5 माणसांच्या कवट्या आणल्या गेल्या. बेलाच्या झाडाखाली 5च्या 5 कवट्या पुरल्या गेल्या. योगतंत्र साधना नावाच्या पुस्तकामध्ये असा श्लोक आहे की जिथे स्वतः शिवशंकर पार्वतीला सांगतायत की मी तुला माझ्या उपासनेची महती सांगतो कशी करायची. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 5 प्राण्यांच्या कवट्या असाव्यात. त्याच्यामध्ये 1 म्हैस, 1 मांजर, 1 घोडा, 1 कोल्हा यांच्या कवट्या त्या किती संख्येत असाव्यात हे सगळं आपल्याला फार विचित्र वाटतं. पण तंत्रसाधनेमध्ये याचा कसा फरक पडतो आणि फायदा आहे स्वतः ठाकूरांनी केलेला आहे. या 5 कवट्या त्या तिथे बेलाच्या झाडाखाली पुरल्या. त्याच्यावर त्याचा थोडासा उंचवटा तयार करण्यात आला. असे 2 उंचवट्यापैकी दुसऱ्या उंचवट्यामध्ये माणसाच्या कवटीबरोबरच मांजराची कवटी आणि आणखीन एका प्राण्याची कवटी पुरण्यात आली. त्याचे असे ढीग करण्यात आले. या ढिगावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली. असं साधन सिद्ध झाल्यानंतर तंत्राच्या साधनेला सुरुवात झाली. या साधनेला जशी जशी सुरुवात झाली तसं तसं भैरवी ब्राह्मणी स्वतः भावसमाधीमध्ये जायची आणि तिला कळायचं की ठाकूर तर प्रगतीच्या दृष्टीने पुढे पुढेच चाललेत. जिथं काही अडचण येईल त्यावेळेला ठाकूर एकच काम करायचे, डोळे बंद करायचे, म्हणजे आई बघ आता काहीतरी करायचं आहे. ताबडतोब पुढचा रस्ता त्यांना मोकळा झालेला दिसायचा. या स्त्रीला आश्चर्य वाटायचं की आपण ज्या साधनेसाठी इतकी वर्ष बसायचो हा धडाधड पुढे कसा जातोय. पुढे त्याचं वर्णन करताना उत्तरार्धामध्ये ठाकूरांनी असं सांगितलं की मला या सगळ्याच गोष्टी अगोदर माहिती होत्या. आईने अशी व्यवस्था केलेली होती की हे जेव्हा बोलायचे तेव्हा मला असं वाटायचं, जेव्हा जेव्हा मला कोणीतरी अशा सूचना द्यायचे माझे गुरु म्हणून, त्यावेळेला माझ्या असं लक्षात यायचं की हां हे झालेलं आहे, हे ऐकलेलं आहे. पण त्यावेळेला ते कर म्हणून सुद्धा कोण सांगायचं तर आईच सांगायची, म्हणून मी करायचो. मला माहिती नव्हतं असं नाही, मला निर्विकल्प समाधी माहिती होती. पण जेव्हा लावायला तोतापुरी समोर बसले तेव्हा ते गुरु असल्यामुळे गुरु म्हणतात ऐकायचं, आई सांगायची ऐक त्याचं, मी ऐकायचं. अशा पद्धतीने ती साधना सुरू झाली. अशी साधना सुरू होत असतानाच जवळजवळ 6 महिन्यानंतर एक वेगळी साधना सुरू झाली. कुठून तरी या भैरवी ब्राह्मणीने एक अत्यंत सुंदर तरुण मुलगी घेऊन आली ती आणि या तरुण मुलीला नग्नावस्थेमध्ये त्या पूजेच्या ठिकाणी बसवण्यात आलं. जेव्हा ती नग्नावस्थेत बसल्यानंतर ठाकूरांना अर्थातच स्त्री पुरुष हा भेद ठाकूरांच्या मनामध्ये नव्हताच. ठाकूरांनी उत्तरार्धामध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे, माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा मला स्त्री स्पर्श कधी जाणवला नाही. जिवंत काळातला तर भाग वेगळाच, माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा मला ही स्त्री आणि हा पुरुष असा कधीही मला हे झाला नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी मी स्त्री पाहिली त्या त्या ठिकाणी मला फक्त कालिमा दिसली. आणि जेव्हा ही स्त्री तिथे येऊन नग्न अवस्थेमध्ये बसल्यानंतर तेवढा अधिकार असल्यामुळंच हे भैरवी ब्राह्मणीने हे केलं होतं. ती आली, ती तिथे बसली, पण खरी अडचण पुढं होती. आता तिने असं सांगितलं की ठाकूरांना सांगितलं गदाई आता तिच्या मांडीवर बसायचं आहे. ठाकूर नग्नावस्थेत, स्त्री नग्नावस्थेत, तिच्या मांडीवर बसून शिवाचा जप करायचा आहे, विष्णूचा जप करायचा आहे. ठाकूरांनी दोन्ही हात जोडले आणि म्हणाले आई असं काही नका करू, म्हणजे हे मला नाही बरं वाटत आहे वगैरे. ती म्हणाली हा तंत्राचा भाग आहे, करावा लागेल. ताबडतोब ठाकूरांनी ध्यान केलं. जसं ध्यान केलं त्याबरोबर काली चंडीच्या स्वरूपामध्ये समोर आले आणि समोरच ठाकूरांना सांगितलं तू बस, जिच्या मांडीवर बसतोयस ना ती मीच आहे, बस तिथे. ठाकूर मांडीवर बसले आणि जपाला बसले. 4 तास साधना चालली होती. 4 तासानंतर भैरवी ब्राह्मणीच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. ती म्हणाली याला ही जी आत्ता अवस्था आहे त्याला अभिषेक अवस्था म्हणतात. तू 64 तंत्रांमधली उत्कृष्ट विद्या जी आहे तीसुद्धा पादंक्रात केलेली आहेस. आता तुझ्याकडे वैष्णव साधनेतलं काय राहिलं आहे असं नाही. याचं कारण असं आहे की त्याच्यानंतर दक्षिणेश्वरला वैष्णव पंथातले बरेचसे भारतातले लोक ठाकूरांच्याकडं शंका घेऊन यायचे. प्रत्येक शंकेचं उत्तर ठाकूरांच्याकडं होतं, साधना स्वतः केलेली असल्यामुळं. ही साधना संपल्यानंतर ठाकूरांना असं वाटलं की आता बहुतेक साधना संपली असेल. 2 साधना अजूनही शिल्लक होत्या. त्यातल्या एका साधनेमध्ये भैरवी ब्राह्मणी त्या दिवशी रात्री आली. ती बरोबर हातामध्ये कवटी घेऊन आली. त्या कवटीमध्ये मासा शिजवलेला ठेवलेला होता आणि त्याचं भक्षण करायला सांगितलं.
ठाकूर शुद्ध शाकाहारी. कवटीमध्ये शिजवलेला मासा ठाकूरांनी इकडं तिकडं बघितलं. ताबडतोब भैरवी ब्राह्मणने सांगितलं की एखाद्या गोष्टीबद्दल तिरस्कार किंवा किळस वाटणे हा विकार आहे. जर विकाररहित अवस्था असेल तर किळस आणि आनंद या दोन्हीही अवस्था आपल्याला पादाक्रांत कराव्या लागतील. तेव्हा हे खावं लागेल. ठाकूरांनी आईचं ध्यान केलं आणि खाऊन टाकलं. इथंपर्यंत ठीक होतं. आणखीन एक आठवडाभर गेला. परत भैरवी ब्राह्मणी आली. तिच्या हातामध्ये परत कवटी होती आणि त्या कवटीमध्ये सडलेलं एका मृतदेहाचं मांस होतं. आता मात्र ते अशी परिस्थिती आली की एकदम त्यांच्या आतून कुठेतरी असं वाटलं की आपण चुकीचं करतो की किळसवाणं आहे. ताबडतोब मनातलं सगळं ओळखून भैरवी ब्राह्मणी म्हणाली, नाही, इथंसुद्धा आई आहे, इथंसुद्धा विष्णू आहे. परत एकदाच नामस्मरण केलं, कालीच्या नावाने हे केलं. कालीचे सगळे काली अशा वेळेला ठाकूरांच्या अंगामध्ये एक वेगळी ताकद आणायची. ठाकूरांनी डोळे बंद केले आणि त्याचंही भक्षण करून टाकलं. जिभेवर तो तुकडा टाकला. याच्यानंतर संपूर्ण तंत्रसाधना त्यांची पूर्ण झाली. ही तंत्रसाधना पूर्ण झाल्यानंतर त्यांना जितके महाभाव ज्याला म्हणतात त्या महाभावाची सगळी चिन्ह त्यांच्या शरीरावर दिसायला लागली. हळूहळू भैरवी ब्राह्मणींनी सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की हे अवतार आहेत, हा पुनर्जन्म आहे महाप्रभूंचा, चैतन्य महाप्रभूंचा. असं बोलल्याबरोबर ठाकूर स्वतः म्हणाले, बाहेर बोलू नका. संपूर्ण बंगाल प्रांत ज्यांची पूजा करतो त्यांचा मी पुनर्जन्म आहे असं म्हटलं तर तुलाही मारतील आणि मलाही मारतील. त्यावेळेला भैरवी ब्राह्मणांनी सांगितलं की इथे शास्त्रार्थ झाला पाहिजे आणि जर शास्त्रार्थ झाला तर मी सगळ्या ग्रंथांचे संदर्भ देऊन सिद्ध करू शकते की तुम्ही महाभावात आहात, तुम्ही चैतन्य महाप्रभूंचा पुनर्जन्म आहात. आणि आत्ता जेवढे दिग्गज संत आहेत, वैष्णव संत, त्या सगळ्यांना आपण बोलवू आणि एकदा काय व्हायचं ते या दक्षिणेश्वरात त्याचा शहानिसा होईल. त्याप्रमाणे ती सभा बोलवण्यात आली. त्या सभेमध्ये काय काय झालं ते आपण नंतर पाहणार आहोत. पण ही अवस्था त्यांची जी झाली यामध्ये एक गोष्ट निश्चित झाली, वैष्णव तंत्र साधना आणि भैरवी ब्राह्मणीबरोबर वात्सल्य भाव साधना. एक गोष्ट फार महत्त्वाची ठाकूरांच्या बाबतीत आपल्याला समजते. विवेकानंदांनी फार छान वर्णन केले. ठाकूर आत अत्यंत ज्ञानी होते, म्हणजे निर्गुणी होते, आणि बाहेर अत्यंत सगुणी होते. सगळ्या सगुण पूजा त्यांनी केलेल्या आहेत, पण ते निर्गुणी होते. आणि ते निर्गुणी होत असल्यामुळं एक एक भावाला पादाक्रांत करत गेले. या भावांबद्दल वैष्णवांच्या याच्यामध्ये किंवा भक्ती सूत्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा जो भाव येतो भक्ताकडे त्याचं नाव आहे शांतीभाव. शांतीभाव. आणि ह्या भावांमध्ये ह्या पातळ्या आहेत, एकदम कोणत्याही ठिकाणी पुढे जाता येत नाही. पहिला भाव शांतीभाव आहे, ज्याच्या मनामधून काम, क्रोध, दंभ, लोभ, मोह, मत्सर गेलेला आहे तोच फक्त शांत भावाला प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे शांत भाव प्राप्त होणे हा पहिली भावप्राप्ती आहे. शांत भावप्राप्ती झाल्यानंतरची दुसरी जी प्राप्ती आहे ती दास्य भावप्राप्ती. हनुमान आणि श्री भगवंतांचं रामाचं जे नातं होतं ते नातं, तशा प्रकारचं नातं इष्टदेवतेशी ठेवणं हे दास्यभक्ती आहे. दास्यभक्ती ज्याची परिपूर्ण अवस्थेला गेली तो सख्य भक्तीला प्राप्त होतो. सुदाम्याची भक्ती जी आहे, कुचेल्याची जी भक्ती आहे, त्या भक्तीला पात्र होण्यासाठी पहिल्यांदा दास्यभक्तीतून पुढे जावं लागतं. सख्य भक्ती ज्याची झाली, ज्याची शांतीभक्ती झाली, शांतीभाव झाला, ज्याचा दास्यभाव झाला, ज्याचा सख्यभाव झाला, तो चौथ्या भावामध्ये म्हणजे वात्सल्य भावामध्ये जातो. ठाकूरांनी दास्यभक्ती केलेलीच होती, शांतभाव अनुभवलेलाच होता, सख्यभक्ती अनुभवलेलीच होती. आता ते वात्सल्य भावामध्ये गेले. आणि वात्सल्य भावामध्ये गेल्यानंतर वात्सल्य दोन प्रकारचं असू शकतं. एक, आपण कुणाचं तरी मूल होणे, आणि दुसरं आपण कुणाची तरी आई होणे. पैकी आपण मूल होणे म्हणजे आपण गोपाल होणे आणि ब्राह्मणींनी यशोदा होणे हे 2 वर्ष चाललेलंच होतं. आता ठाकूरांच्या मनात असं आलं की आता आपण अशी पूजा करावी की आपण देवाची आई बनावं. काय अधिकार असेल बघा. जशा जशा मनामध्ये इच्छा झाल्या तसं तसं परमेश्वराला रूप घ्यावं लागलं. ठाकूर स्वतः असं म्हणायचे की तो भक्तांसाठी असा झुकतो की तुम्ही नको म्हणालात तरीसुद्धा तो तुम्हाला येऊन दर्शन देईल, फक्त त्याला त्या स्वरूपामध्ये, आणि तुम्ही म्हणाल त्या स्वरूपामध्ये तो येतो.
म्हणून जेव्हा मनामध्ये असणारे जितके काही वाईट संस्कार आहेत ते बाजूला जातात, नंतर जे चांगले किंवा निष्क्रिय संस्कार आहेत ते बाजूला जातात, तेव्हा असं शुद्ध झालेलं मन एक कोणत्या तरी इष्टदेवतेशी जेव्हा प्रार्थना करायला सुरुवात करतं आणि ध्यानामध्ये जातं, तेव्हा परमेश्वराला इलाज उरत नाही. ज्या इष्टदेवतेचं असं भक्त ध्यान करतो त्या इष्टदेवतेच्या त्याच स्वरूपामध्ये तशाच प्रकारामध्ये समर्थांना प्रभू रामचंद्रांचं जसं दर्शन हवं होतं तसंच्या तसं रामचंद्रांनी दर्शन दिलं. आणि त्याच रामचंद्राने राम लल्ला म्हणून ज्यांना दर्शन हवं होतं त्यांना लहान रामचंद्राचं दर्शन दिलं. ज्यांना ठुमक चलत रामचंद्र पाहिजे होते तसेच्या तसे भेटले. म्हणून जसा भाव तसा देव, त्यातला भाव जो आहे तो भवतीशी संबंधित आहे. जोपर्यंत भाव उत्कट असणारा भाव पाळत नाही, म्हणजे जो भवती होत नाही, तोपर्यंत त्याच्याबरोबर बसायला मिळत नाही. आता ठाकूरांनी असं ठरवलं वात्सल्य भक्तीमध्येच पण आपण आई व्हावं असा संकल्प व्हायला. आणि बरोबर 1 महिन्याच्या आत तिथे एक साधू आला, त्याचं नाव रमायता जोगी. रमता जोगी म्हणून जे म्हणतो आपण त्याला रमायता जोगी असं म्हणतात. रमायता जोगी हे प्रकरण असं आहे की आपल्याकडे भारतामध्ये अनेक प्रकारचं स्वातंत्र्य असल्यामुळे हिंदू धर्माच्या किंवा वैदिक धर्माच्या छत्रीखाली बऱ्याच प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या साधना विकसित झाल्या. आणि सगळ्याच साधनांना हिंदू धर्म मान्यता देतो जोपर्यंत ती साधना शुद्ध आणि परमेश्वर प्राप्तीसाठी असते. याचा परिणाम म्हणून इस्लामकडून आलेला सुफी धर्म, नाथांची गोरक्षनाथांनी केलेली नाथ पद्धती यांचा काही ठिकाणी संगम होऊन सुफी धर्माचा आणि हिंदू धर्मातल्या नाथपंथाचा बऱ्याच ठिकाणी संयोग झालेला आपल्याला दिसतो. यापैकी असे जे जोगी जे साधारण, म्हणून तर त्यांचं नाव रमैता आणि जोगी असं एकत्र आहे. अजूनही बंगालमध्ये औल, बौल, साई आणि ठाकूर असे 4 प्रकारचे संतच आहेत. त्यातला औल जे आहेत ते चांद औल म्हणून मुस्लिम माणूस होता, पण त्याच्यानंतर जे औल आले त्यांना औलिया असं म्हणतात. आणि जे बाऊल आले ते बाऊल गातात. हे बाऊल गाणारे जे लोक आहेत ते कधी मुस्लिम पण आहेत, कधी हिंदू पण आहेत. अशा प्रकारचे संमिश्र जी लोक आहेत, अशा लोकांमधूनच एक प्रकारचा योगिन किंवा ज्याला कानफाटा म्हणतात, कानफाटा ही त्यातली एक शाखा आहे. या कानफाटा जी लोक आहेत त्या लोकांच्या एक असा गट आहे की ते नाथपंथालाच अनुकरण करतात, पण त्यांच्या काही गोष्टी वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ ते कोणत्याही ठिकाणी 3 दिवसापेक्षा जास्त राहत नाहीत. त्यांचे नियम आहेत आणि कडक नियम असणारे ती लोक आहेत. काही ज्याला आपण सोवळं म्हणतो तसे त्यांचे नियम आहेत. असे हे रमैता जोगी जे होते, हे रमैता जोगी म्हणजे केवळ परमेश्वराच्या नादामध्ये जे रमत राहिलेले आहेत ते रमैता जोगी. आणि दुसरा अर्थ त्याचा असा आहे, बहुतेक हे सगळे रामाचे उपासक आहेत, म्हणून रमैता म्हणजे रामाचे उपासक असाही अर्थ होतो. हा जो रमैता जोगी दक्षिणेश्वरला आला हा सुद्धा रामाचाच उपासक होता. गमतीचा भाग म्हणजे तो जो रामाचा उपासक होता तो कोणता राम होता, तर त्याच्याकडे एक मूर्ती होती, पितळेची मूर्ती होती. त्या मूर्तीमध्ये राम बालस्वरूपामध्ये होता. त्या बालस्वरूपाच्या मूर्तीला राम लल्ला असं म्हणतात. आता ती रामलल्लाची मूर्ती घेऊन तो तिथे आला. अर्थात तो सगळा लीलेचा प्रकार होता, त्याचं तिथं येणं. आणि तिथं आल्यानंतर तो रोज त्या मूर्तीची पूजा करायचा. दक्षिणेश्वर खूप मोठं होतं. जशा या भैरवी ब्राह्मणी येऊन पंचवटीला राहिल्या तसा हाही येऊन तिथं राहिला. अशी गंमत झाली होती की पहिल्या 8 दिवसानंतर जेव्हा सारखा प्रसंग भैरवी ब्राह्मणीबरोबर राहण्याचा यायला लागला, तेव्हा ठाकूरांच्या असं लक्षात आले की इतकी देखणी स्त्री आणि मी अशी एकत्र राहिलो तर लोकांना कदाचित गैरसमज होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी भैरवीला असं सांगितलं की तू इथेच कुठेतरी घाटावर राहा आणि आपण भेटत राहू. त्याप्रमाणे तिने ते मान्य केलं आणि ती घाटावर तिकडे राहायला गेली. तिचं येणं जाणं चालूच राहिलं, साधना चालू राहिली. पण 2 वर्षानंतर जेव्हा हे रमैता जोगी इथं आले तेव्हा त्यांनी पंचवटीचा काबजा घेतला आणि तिथं त्यांनी जेवण करायला सुरुवात केली. तिथे जेवण करून जेव्हा ते प्रसाद बनवायचे आणि स्वतः रामाला प्रसाद, रामलल्ला त्याला प्रसादाला द्यायचे, त्यावेळेला जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा ठाकूरांना ती पूजा बघून ठाकूर स्वतः भावसमाधीमध्ये गेले. आणि भावसमाधीमध्ये गेल्यानंतर ठाकूर तिथनं आपल्या खोलीतनं जे उठले आणि जिथं रामलल्लाची मूर्ती ठेवली होती तिथं आले. आणि तिथं आल्यानंतरची गंमत अशी झाली की हे जे रमैता जोगी होते ते रोज रामलल्लाबरोबर लहान राम असं समजून ते दोघं नेहमीच एकत्र एकामेकाशी बोलत असायचे. प्रसादाच्या वेळेला मात्र गंमत अशी व्हायची की राम एका ठिकाणी बसायचे नाहीत, लहान होते ते. त्यामुळे तो रामलल्ला जो आहे तो प्रसादाला बसला की इकडे पाय तिकडे गेला, झाडाकडे गेला, हे प्रसाद घेऊन मागे जायचे.
लोकांना आश्चर्य वाटायचे की काहीतरी वेड्यासारखं चाललं आहे. ठाकूरांना ताबडतोब लक्षात आलं की इथे प्रभू रामचंद्र रामलल्ला म्हणून आलेले आहेत. आता मात्र प्रभूंना असं वाटलं की आपण आपल्या रामलल्लाबरोबर आपण त्यांची आई व्हायचं, असं म्हणून तिथं गेले आणि ते स्वतः यशोदा झाले, स्वतः कौसल्या झाले आणि समोर राम. पुढे गंमत अशी झाली की हा रामलल्ला ठाकूरांच्या बरोबर राहायला लागले. दिसायचे फक्त रमैत्या जोगींना आणि ठाकूरांना. बाकीच्या लोकांना आश्चर्य वाटायचं, कुणाला खांद्यावर घेतलं आहे? कारण ठाकूर म्हणायचे आता फार झालं, माझाही खांदा दुखतो, इतका वेळ मी नाही खेळू शकत तुझ्याशी. गमतीचा भाग म्हणजे इकडे ठाकूर जेव्हा कुठेतरी असे 1-2 दिवसासाठी बाहेर गेलेले असायचे त्यावेळेला रामलल्ला इथे न जेवता उपाशी राहिलेला असायचा. रमैता जोगी आल्यानंतर ठाकूरांना सांगायचे, अहो 2 दिवस जेवलेला नाही राम. आपण काय चर्चा करतोय साधारण आपल्या लक्षात यावी, म्हणजे काय अधिकार ठाकूरांचा असेल पहा. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या बालस्वरूपामध्ये आई बाहेर गेली म्हणून बालरामचंद्र कौसल्या नाही म्हणून खायचं नाही असं ठरवून 2-2 दिवस उपवास करत होते. इतक्या अधिकाराची लोक त्या दक्षिणेश्वरात होती. एका बाजूला हे रमैता जोगी, आणि मग हे बघितलं, हे पाहिल्यानंतर रमैता जोगींनी मात्र ठाकूरांचे पाय धरले आणि म्हणाले, खरं सांगू का, इतकी वर्ष मी साधना केली आणि राम तर म्हणाले माझ्याबरोबरच राहत होता. कारण पहिल्यांदा मला रामाचं दर्शन झालं. ते कधी व्हायचं कधी नाही, पण मी नेटाने माझी साधना चालू ठेवली. जसं माझं ध्यान परिपक्व होत गेलं तसं तसं माझ्याकडं मात्र माझ्या एक लक्षात गोष्ट आली की रामचंद्र प्रभू हे माझ्याबरोबर आता राहायला लागले. आता मी रामचंद्रांना हाक मारून बोलवू शकतो, मी त्यांच्याशी बोलू शकतो. पण आत्ता इथं आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या स्वतःच्या साधनेची कृतकृत्यता झालेली आहे. कारण मी आत्तापर्यंत फक्त रामलल्ला बघितला होता, कौसल्याला पहिल्यांदा बघायला मला मिळालं. आता कौसल्य आणि राम इथं असल्यानंतर मी कसा त्या बाळरामाला घेऊन कुठं जाऊ? तेव्हा ही मूर्ती तुमच्याकडे ठेवा, कारण आता हा रामलल्ला तुमचाच. आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना मग दक्षिणेश्वरला झाली. ठाकूरांनी वात्सल्य भावाच्या 2 वेगळ्या वेगळ्या भूमिका पार पाडल्या. एकात ते गोपाल झाले आणि ती यशोदा होती, आणि एकात ते स्वतः कौसल्या झाले आणि समोर बालरामचंद्र होते. अशा या एक साधनेमध्ये ठाकूर पुढं जायला लागले होते. प्रत्येक वेळेला ठाकूर ज्या भूमिकेमध्ये जात त्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर त्या भूमिकेशी समरस झाल्यामुळे त्या भावनेमधल्या त्या इष्टदेवतेच्या संपर्कामध्ये येऊन त्या इष्टदेवतेचं भजन गुणगान सगळं करून त्या अवस्थेमध्ये ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते दुसऱ्या कोणताही विचार त्यांच्या मनामध्ये येत नसे. असं झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपण रामचंद्र भगवान आणि गोपाल हे दोन्ही आपण त्याचा भाव जो आहे तो व्यवस्थित स्वीकारलेला आहे, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की शांत भाव झाला, सख्य भाव हनुमान बनून झालं, वात्सल्य भाव झाला, दास्य भक्ती झाली. आता त्यांच्या असं लक्षात आलं भक्तीमधली सगळ्यात अवघड जर कोणती पाहिली असेल भक्तिसूत्राप्रमाणे सुद्धा तर ती आहे मधुर भक्ती. मधुर भक्ती किंवा मधुरा भक्ती म्हणजे इथे परमेश्वर हा माझा पती आणि मी त्याची पत्नी ही सगळ्यात अवघड भूमिकेवर असणारी केलेली साधना आहे. आणि आता या साधनेला असं म्हणतात की ज्या 4 भावांची अगोदर साधना झालेली असते त्या सगळ्या भावांच्या एकत्रीकरणानंतरच केवळ मधुरा भाव शक्य आहे. आणि हा अशक्य असणारा मधुरा भाव फक्त राधाराणी यांनाच फक्त आत्तापर्यंत केलेला असल्यामुळे राधाराणीला गोपिकांपेक्षा इतकं जास्त महत्त्व दिलं जातं. गोपिकांचा असणारा रास हा गोपिकांचा कृष्णाबद्दल असणाऱ्या भावनेंचा प्रतिपालक म्हणून आहे, पण त्यांचा जो भाव आहे त्याच्याप्रमाणे एक 3 प्रकारचे भक्तांची अशी त्यांनी ही केलेली आहे, विभाग केलेले आहेत. पहिला विभाग असा आहे की एक स्त्री जी आपल्या पतीची नेहमी कल्याणाची चिंता करते स्वतःसाठी. विचार करण्यासारखा भाग आहे. कल्याण तिला हवंच असतं, पण स्वतःचं कल्याण व्हावं म्हणून पती व्यवस्थित राहावा ही एक प्रकारची पतिभक्ती आहे. अशा प्रकारची परमेश्वराची भक्ती करणारी लोक आहेत की त्यांनी माझा प्रतिपाळ करावा म्हणून तो परमेश्वर असावा. याला साधाराणी असं म्हणतात, साधारण भक्ती किंवा साधाराणी असं म्हणतात. याच्यानंतरची जी भक्ती आहे त्याला सामंजस्य भक्ती म्हणतात. त्याच्यामध्ये स्त्री
माझं कल्याण व्हावं आणि त्यांचंही कल्याण व्हावं, कारण आमच्या दोघांचं कल्याण हे एकामेकामध्ये गुंतलेलं आहे, याची जिला भावना होते त्याला सामंजस्य भक्ती असं म्हणतात. इथे परमेश्वराची भक्ती करताना परमेश्वराच्या भक्तीमध्ये परमेश्वराची भक्ती करण्यात आनंद आहे असं समजून तो आनंद मी केल्यामुळे त्याला मिळणार आहे आणि त्याची भक्ती झाल्यामुळे मला आनंद मिळणार आहे असं जे करतात त्याला सामंजस्य भक्ती असं म्हणतात. आणि तिसऱ्या प्रकारची जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये असणारा भक्त हा माझं काहीही जरी झालं तरी चालेल, पण माझा जो पती आहे त्याला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कपर्दिकसुद्धा चिंता लागू नये, त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून माझ्या शरीराला जितका काही त्रास होईल तो सगळा चालेल, पण माझ्या लयानंतरसुद्धा माझा पती जसा आहे तसा राहावा अशी जिची इच्छा असते अशा भक्ताला किंवा भक्तिनीला समर्थ असं नाव आहे. त्यालाच राधाराणी असं सुद्धा म्हणतात. म्हणून मधुरा भक्तीमधले राधाराणी ही जी अवस्था आहे ती अवस्था इतकी अत्युच्च मानली जाते की कृष्ण दर्शन किंवा कृष्ण मिलन जर व्हायचं असेल तर राधाराणी झाल्याशिवाय होऊच शकत नाही असं सगळ्या वैष्णवांचं मत आहे. गमतीचा भाग असा आहे की जो राधाराणीच्या अवस्थेला पोचला तो कोणत्याही प्रकारचं कार्य या विश्वामध्ये करू शकत नाही, कारण राधाराणीच्या भाव अवस्थेमध्ये जगातलं कोणतं कार्य होऊ शकत नाही. एवढ्या एका कारणासाठी चैतन्य महाप्रभू त्यांच्या शेवटपर्यंत कोणतंही कार्य स्वतः करू शकले नाहीत, कारण ते कधीही भावावस्थेच्या बाहेरच आले नाहीत. गमतीचा भाग म्हणजे जेव्हा या प्रकारची अवस्था येते तेव्हा का असं काम होऊ शकत नाही ते थोडंसं पाहण्यासारखं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या अवस्थेमध्ये राधाराणी अवस्था म्हणजे काय आहे ते थोडंसं पाहण्याची गरज आहे. खूप नाव ऐकलं आहे आपण राधा, त्याच्यावर गवळणी लिहिल्या गेलेल्या आहेत, कृष्णाबद्दलची सगळी भक्ती आपण, आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये असं वाटतं की असं काय आहे की गोपी रास करतात आणि हे करतात. याचं ठाकूरांनी दिलेलं जे काही खुलासा आहे तो पाहण्यासारखा आहे. ठाकूर म्हणतात ज्याच्या मनामध्ये या विश्वातल्या कोणत्याही गोष्टीबद्दल अजिबात रस उरलेला नाही, ज्याच्या मनामध्ये कोणताही विकार उत्पन्न होत नाही, त्याची मनोभूमी जी आहे ती रासभूमी होऊन जाते. मग एका शिष्याने असं विचारलं की याचा अर्थ म्हणजे मनामध्ये, हे म्हणाले मनामध्ये होत नाही, असं ज्याचं मन झालेलं आहे त्याच्या मनोभूमिकेतून, कारण त्याच्या मनोभूमिकेमध्ये जो रास होतो तो रास त्याला प्रत्यक्ष समोर दिसतो. यापैकी राधाराणीचा भाव तर मी म्हणाले प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. तरीही समाधान झालं नाही म्हणून एका शिष्याने विचारलं, अच्छा राधाराणी म्हणजे तुम्ही राधाराणीला पाहिलं? तेवढ्यात तिथं एक नागकेसराचं फूल होतं, साधारण पिवळसर रंगाचं ते फूल असते. असं खोडून घेतलं ठाकूराने. ठाकूर म्हणाले हा रंग कसा आहे ना, अशी राधाराणी दिसते, असा तिची कांती आहे. ते म्हणाले माझ्या आयुष्यामध्ये सौंदर्य म्हणजे काय ते पहिल्यांदा मी बघितलं की परमेश्वर सौंदर्य जर तयार करायचं ठरवलं तर काय करेल ही मी राधाराणीला बघितल्यानंतर. म्हणून राधाराणी आणि कृष्ण हे काय प्रकरण आहे. त्याबरोबर दुसऱ्या शिष्याने प्रश्न विचारला, ठाकूर जर असं असेल तर मग कृष्ण भगवान कसे दिसतात हो? तिथलं निळ्या रंगाचं फूल काढलं आणि ठाकूराने सांगितलं हा जो निळा रंग आहे ना याला थोडासा फिकट कर, म्हणाले असे दिसतात भगवान कृष्ण. ठाकूर कृष्णाचं वर्णन करत होते आणि वर्णन करताना त्यांनी असं सांगितलं की एका शिष्याने विचारलं ठाकूरांच्या बाबतीतलं सगळ्यात का अवतार वरिष्ठ आहेत त्याचं एक कारण सांगतो. ठाकूरांनी ज्या पद्धतीने आपले अनुभव सांगितलेत, ज्या पद्धतीने प्रश्नांना उत्तरं दिलेत, बुद्धांना ज्ञान झालं, अस्फानाक नावाचं ध्यान आहे, त्या ध्यानामध्ये विचाररहित अवस्था येते, त्या अवस्थेमध्ये जाऊन बुद्धांना ज्ञान झालं. याच्या पलीकडे आपल्याला काही माहीत नाही, त्यांनी नेमकं काय केलं, त्यांना काय झालं, काही डिटेल माहीत नाही. गौरांगांची परिस्थिती अशी होती की ते स्वतः राधाभावामध्ये होते, पण त्यांच्यानंतरचे जितके गोस्वामी झाले त्यांनी त्याचं वर्णन फार मेटाफोरिकली म्हणजे फार अलंकाराने केले, त्यामुळे त्याच्यातली सत्यता कळत नाही. जीसस ख्राइस्टबद्दल बोलायचं झालं तर वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्यांनी काय केलं हे माहिती आहे, 30व्या वर्षानंतर त्यांनी काय केलं हे माहिती नाही, 40 वर्ष वाळवंटामध्ये जाऊन 40 दिवस वाळवंटात जाऊन साधना केली हे माहिती आहे, पण साधनेचे कोणतेही डिटेल माहीत नाहीत. त्यामुळे अवतारांमधले हे एकमेव अवतार असे आहेत की ज्यांनी प्रत्येक गोष्टीचा खुलासेवार सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, स्वतःच्या मुखाने वदलेल्या आहेत, लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे जेव्हा ह्यांना विचारलं ठाकूरांना की ठाकूर कृष्ण निळा
नागकेसराच्या रंगाची राधा, हे काय प्रकरण आहे, असं कसं काय? ठाकूर म्हणाले, जेव्हा मनामध्ये शुद्धता मनाची अत्यंत उच्च पातळीला जाते आणि जेव्हा परमेश्वराचं अवतरण त्या मनामध्ये होतं, तेव्हा या शरीराला बदल घडवावा लागतो. तो बदल असा होतो की प्रत्येक रोमारोमामध्ये फक्त चैतन्य शिल्लक राहतं, प्रकृती फक्त नाममात्र राहते. त्यामुळे त्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये चैतन्याचा वास इतका वाढतो की त्या शरीराची जी कातडी आहे, त्या शरीराचं जे चमडं आहे, त्या शरीराचं जे काही वरचं कव्हर आहे, ते हळूहळू चमकायला लागतं. ताबडतोब पुढचा प्रश्न असा विचारला गेला की ठाकूर, मग तुमच्या बाबतीत असं झालं की नाही? म्हणाले, तेच तर मी सांगतोय. माझी कांती त्या काळामध्ये अशी होती की बऱ्याचशा स्त्रिया आणि पुरुष माझ्याकडे फक्त माझा रंग बघायला यायचे. आपण पाहिलेलं आहे, विवेकानंदांची अशी परिस्थिती होती. विवेकानंदांच्या स्किन म्हणजे कातडीचा कलर याच्यावर त्यांच्या शिष्यांनी लिहून ठेवलं आहे. कोणाला तो सोनेरी झळाळीसारखा वाटला, कोणाला हिरण्य म्हणून त्यांनी काही लोकांनी नाव दिलं. ठाकूरांची अशीच होती, पण ठाकूरांचं मोठेपण त्याच्या पुढे आहे. जेव्हा असं झालं आणि त्यांच्या लक्षात आलं की लोक माझी फक्त कातडी बघायला येतात, माझा बाहेरचं सगळं बघायला येतात, ताबडतोब आईकडे गेले आणि म्हणाले, भांडले, हे काय चालवलेस तू? म्हणाले, हे सगळं बाहेरचं मला तू हवी आहेस, हे मला नको. तेव्हा एक काम कर, हे कमी कर. आणि त्याच्यानंतर त्यांच्या कांतीतलं तेज मातेने कमी केलं, अशी त्यांची घडलेली कथा आहे. आणि म्हणून ठाकूर म्हणाले, जेव्हा कृष्ण भगवान आले तेव्हा त्यांनी जो कांतीवर रंग धारण केला होता, तो रंग तुम्ही आपण आणि इकडे बघतो अशा रंगाने त्याकडे बघू नका. जेव्हा कृष्ण भगवान खरोखरच त्या रंगामध्ये जेव्हा आले, तेव्हा कृष्ण भगवानांचं असणं, बसणं, उठणं, चालणं, म्हणून ठुमक चलत रामचंद्र जे म्हणतात, चालण्यामध्ये ठुमकण्याची चाल पुरुषाच्या कशी असू शकते? ठाकूर म्हणतात की जे पुण्यवान असतात, ज्यांच्या मनामध्ये इतकी शुद्धता असते, त्यांचा श्वाससुद्धा लोकांना प्रिय वाटतो. म्हणून देवाचं प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रिय वाटते, कारण त्यांच्यात आणि देवात फरक नसतो. अशा प्रकारे ठाकूरांची साधना एकापाठोपाठ एक पुढं चालली होती. जेव्हा मधुरा भावात यायला लागले, तेव्हा मात्र राधाराणीचा जसा जसा त्यांचा अहवाल आला, त्याबरोबर त्यांच्या रोमातून रक्ताचे थेंब बाहेर पडायला लागले. अगदी जवळ जाऊन हृदय बघायचा, त्यांच्या प्रत्येक पोर्स, छोट्या पोर्समध्ये रक्ताचे थेंब दिसायला लागले. आणि ही जी अवस्था आहे, गुरुदेव रानडेंची अवस्था अशीच झाली होती. त्यांच्या अंतिम कालामध्ये त्यांच्या शरीरातून प्रत्येक रोमामधून अमृत बाहेर पडत होतं. अगदी त्यांच्या शरीरावर आलेल्या त्या चिकट रसाला चाखून लोकांनी बघितलेलं आहे. म्हणून जर अर्ध्या तासांनी ते 15 मिनिटांनी ते अर्ध्या तासांनी गुरुदेव स्नान करत असत, कारण अंग चिकट होऊन जात होता. नाम जप इतका रुजलेला होता की रोमातून अमृत बाहेर पडत होता. ही परमेश्वराची कृपा ज्यांच्यावर झालेली आहे त्यांच्या शरीराशी, कारण शरीराला शेवटी चैतन्य धारण करणं जमत नाही. ठाकूरांनी जेव्हा राधाराणीची पूजा चालू केली, राधाराणीच्या भावावस्थेची पूजा चालू केली, जेव्हा भावावस्थेत जायचं सुरू केलं, तेव्हा त्यांना कृष्णाबद्दलचं वाटणारं जे प्रेम आहे ते कुठं गेलं, ज्याला टाहो फोडणे म्हणतात, अशा प्रकारे राधाराणीची अवस्था व्हायला लागली. ठाकूर पूर्णपणे राधाराणीच्या अवस्थेमध्ये होते. प्रत्येक गोष्ट एखाद्या पत्नीने पतीची करावी असं करत होते. जेव्हा त्याचा सविस्तर खुलासा विचारला गेला, तेव्हा उत्तरार्धामध्ये रामकृष्णांनी, ठाकूरांनी फार सुंदर सांगितलं आहे. ठाकूर म्हणाले, साधी गोष्ट आहे, हे सगळं तयार करणारा जो आहे तो त्यानं जे जे तयार केलं त्याच्यामध्ये प्रवेश करून बसलेला आहे. आता असं सांगा की प्रकृतीच्या प्रत्येक अंगामध्ये जो जीव आहे, जो जीव आहे त्या जीवामध्ये तो कसा बसलेला आहे, तर तो जीव कोणता आणि तो कोणता सांगता येत नाही. इतक्या जवळ येऊन ते बसले आहेत. हे जे मिलन आहे यालाच शिवशक्तीचं मिलन म्हणतात. त्या शक्तीमध्ये तो शिव कुठे आहे आणि त्या शिवामध्ये ती शक्ती कुठे आहे सांगता येत नाही. हे मैथिनिकृत अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वरांनी पहिल्या 5 श्लोकांमध्ये, संस्कृतमध्ये श्लोक आहेत ते 5 मराठीमध्ये नाही आहेत, तिथे सगळं हे वर्णन केलेलं आहे. शिव आणि शक्तीचं मैथुनीकृत म्हणजे काय, तर हेच प्रकरण की ह्या दोघांनी एकत्र वास्तव्य करून या विश्वाला हे सगळे रूप आणून दिलेलं आहे. या रूपाची जेव्हा जाणीव क्षणाक्षणाला होते, ठाकूरांच्या त्याचं व्हायचं. म्हणून ठाकूर म्हणाले, जेव्हा मी राधाराणीच्या भावाला प्राप्त झालो, जेव्हा कृष्ण भगवानांची मला प्राप्ती झाली, त्याच्यानंतर मी कुठे जरी गेलो, छोटं गवताचं पातं जरी मला बघितलं तरी मला तिथं शिवशक्ती दिसत असे. ठाकूरांचं वर्णन आहे. अशा प्रकारे ठाकूरांनी साधारण 2 वर्ष वात्सल्य भाव, त्याच्यानंतर मधुर भाव, अशा प्रकारे या 5 प्रमुख भाव त्यांना झाले.
आणि हे 5 प्रमुख भाव पूर्ण होतात न होतात तेव्हा त्यांना असं लक्षात यायला लागलं की आपल्या अंगामध्ये आणखीन काहीतरी शक्ती संचारायला लागलेली आहे. ठाकूरांना असं वाटायचं की आपण एकदम लहान अणू होऊन जावं. बोलून दाखवलं. ठाकूरांची गंमत अशी होती की ठाकूरांना जे काय व्हायचं, ठाकूरांना बऱ्याच ठिकाणी स्वतः भगवानाने सांगितलं आहे भगवद्गीतेमे इति गुह्यतम, हे प्रत्येकाला सांगू नको असं 18व्या अध्यायात सांगितलेलं आहे भगवानांनी. पण ठाकूरांच्या बाबतीत मात्र नियम वेगळे होते. ठाकूरांनी जे जे घडलं ते सगळं अगदी मुक्त असताना वाटलेलं आहे. म्हणून जेव्हा ठाकूरांना विचारलं की हे 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 लहान होणं म्हणजे काय आहे, ते म्हणाले मी हृदयाला बोललो की मला लहान व्हावंसं वाटतंय. ताबडतोब त्यांना लक्षात आलं. म्हणाले आईला जाऊन विचारतो. मातेला विचारल्याबरोबर सांगितलं, अरे पोरा म्हणले तू कळालं नाही तुला, अष्टदा सिद्धी प्राप्त झाल्या ना तुला. हे अनिमा म्हणतात. तू लहान होण्याचं तुला इच्छा व्हायला लागली ना, याला अनिमा म्हणतात. आणि मग ह्या अनिमा, लघिमा, महिमा, गरिमा, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व, प्राप्तित्व अशा 8 सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. खरा गमतीचा भाग त्याच्या पुढे आहे. असं झाल्यानंतर त्यांनी येऊन सांगितलं हृदयाला, आईला विचारून आलो मला अष्टदा सिद्धी झालेल्या आहेत. हृदयाला काय म्हणजे त्याला आनंद व्हावे ना, तो म्हणाला आता काहीतरी करून दाखवा की, आता काय 8 सिद्धी म्हणजे काय गंमत आहे का. ते म्हणाले तसं नाही. ते आईला विचारलंच नाही. परत मातेकडे गेले आणि कालीमातेला विचारलं, कालीमातेला मला अष्टदा सिद्धी झाल्यात इथंपर्यंत तू सांगितलंस, याचं करायचं काय. कालीमातेने ठाकूरांना दिलेलं उत्तर ठाकूरांनी आपल्या शिष्यांना सांगितले लक्षात ठेवण्यासारखं. ते म्हणाले एखाद्या वेश्येची घाण असावी ना, तशा या 8 सिद्ध्या टाकून दे. ताबडतोब ठाकूर बाहेर आले. त्याच्यानंतर कधीही त्यांनी आपल्या अष्टदा सिद्धीचा उपयोग केला नाही. गमतीचा भाग म्हणजे जेव्हा त्यांचा मृत्यू व्हायची वेळ जवळ आली त्याच्या अगोदर 4 दिवस नरेंद्रांना जवळ बोलून दोन्ही हात हातात घेऊन ठाकूरांनी सांगितलं, नरेंद्रा जेवढं काही माझ्याकडे आहे ते सगळं मला गरीब करून टाकलं, सगळं तुला दिलं मी. विवेकानंद वेगळ्या प्रतलावर होते. त्यांनी विचारलं ठाकूरांना, सगळं दिलं म्हणजे काय दिलं म्हणतात. ज्ञान तुम्हीच मला सगळं शिकवलं. ज्ञान म्हणाले नाही, अष्टदा सिद्धीसुद्धा दिली, तू मला भिकारी करून टाकलंस. ताबडतोब नरेंद्रांनी विचारलं ह्याचं करायचं काय. ते म्हणाले करायचं काय नाही, लोक याच्यासाठी मरतात, तुला अष्टदा सिद्धी मिळालेल्या आहेत. ते म्हणाले याचा ज्ञानसंपादनाला काही उपयोग आहे का. ते म्हणाले नाही. मग म्हणली तुमच्याकडेच ठेवा. असा गुरु आणि असे शिष्य या भारतखंडामध्ये 100-150 वर्षापूर्वी होऊन गेले. हे आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. ठाकूरांच्या प्रत्येक साधनेमध्ये साधकाला समजावं अशा बऱ्याच गोष्टी आहेत. याचा अर्थ असा झाला की माणसाच्या सगुण स्वरूपाच्या पूजेमध्ये भावविश्वाप्रमाणे जशी कल्पना आपण करू, म्हणून ठाकूर म्हणत असत की मनाची ताकद कमी झुकू नका. त्या परमेश्वराने जेव्हा नरदेह जन्माला दिला त्याबरोबर जे अंतःकरण दिलेले आहे, त्या अंतःकरणाची ताकद इतकी मोठी आहे की त्याच्यामध्ये जी इच्छा होईल ती इच्छा फलरूप होण्याचं, कारण शेवटी ते अंतःकरणसुद्धा चैतन्याने युक्त आहे. म्हणून एक इच्छा एकाच वेळी अत्यंत तीव्रतेने जर केली तर ती प्राप्त होणारच असं लिहिलेलं आहे. ठाकूर त्याच्यापुढे जाऊन म्हणाले की अरे जे वामाचार करतात त्यांना सुद्धा परमेश्वर प्राप्ती होते, कारण वामाचार करत असताना सुद्धा परमेश्वरासाठी करतात, इतकी ती प्रकट इच्छा असते. म्हणून एका शिष्याने विचारलं याचा अर्थ मग वामाचारसुद्धा योग्य आहे का. ते म्हणाले तसं नाही. प्रत्येक घराला पायखान्याला जायला एक वाट असते, म्हणून त्या वाटेने घरात यायचं नसतं, त्यामुळे हे घ्यायचं. ठाकूरांनी असंही विचारलं की मग शरीराचा उपयोग काय, कारण तुम्ही जर इतकं मोठं सगळं सांगता. ठाकूरांनी फार चांगली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी नरेंद्रांनी, विवेकानंदांनी आपल्या भाषणामध्ये दाखले स्वतःचे द्यायच्याऐवजी ठाकूरांचे दिलेले आहेत. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जितके समर्पक दाखले ठाकूर द्यायचे तेवढं कोणीच दिलेलं नाही. ठाकूरांना फक्त असं विचारलं होतं की ठाकूर तुम्हाला जर इतकं सगळं माहिती होतं की इतकं शरीरामध्ये बदल झालेत, इतकं दिव्य शरीर झालेलं आहे, मग असं असताना असं का होत नाही मनाला इच्छा की काहीतरी करावं, याचा वापर करावा, असं का होत नाही. ठाकूर म्हणाले जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण लोखंडाच्या कुऱ्हाडीसारखे असतो, त्याला धार खूप असते आणि काहीही त्यांनी आपण तोडू मोडू शकतो, सगळं करतो. पण या कुऱ्हाडीचा नेमका उपयोग काय करायचा याचं ज्ञान झालं म्हणजे वेदांचा स्पर्श या कुऱ्हाडीला झाला की ही लोखंडाची कुऱ्हाड सोन्याची होऊन जाते. त्यामुळे धार तशीच राहते, फक्त बाकी त्याला काही करावं लागत नाही. तशा प्रकारे माणसाचं पुरुषाकडून ईशित्व, त्याचं ईश्वर होणं जे आहे ते अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारची ही साधना आत्तापर्यंत त्यांनी जी केली ती भावसाधना म्हणून झाली. या भावसाधनेमध्ये तंत्राच्या दृष्टीने, वैष्णव ग्रंथांच्या दृष्टीने भारतवर्षाचे 3 भाग केलेले आहेत. हे 3 भाग वेगळ्या वेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहेत.
यापैकी एक भाग जो विंध्य पर्वताच्या उत्तरेला आणि पूर्वेला आहे, तिथे जे तंत्र करायचे असतात ते कोणते, त्याची यादी त्या तंत्रांच्या पुस्तकामध्ये आहे. ठाकूर बंगालमध्ये असल्यामुळे तिथे असणाऱ्या आणि तिथेच फक्त कराव्या लागणाऱ्या 64 तंत्रांची त्यांनी साधना केली. दुसरं जे आहे ते विंध्य पर्वताच्या उत्तरेला नेपाळ, तिबेट, चीनकडे जाणारा जो भाग आहे त्या भागामध्ये चालणारी साधना वेगळी आहे, आणि जी दक्षिणेला समुद्राच्या तटापर्यंत जी होते तिकडे साधना वेगळी आहे. अशी वैष्णव 3 वेगवेगळ्या प्रकारची साधना मांडतात. त्यापैकी हा जो कर्ताभाज किंवा राधाराणी किंवा गौरांगांचा जो हा वैष्णव पंथ आहे, त्या पंथाची सगळी दीक्षा, सगळी साधना करून पूर्ण झाली. सगळे भाव ठाकूरांचे पूर्ण झाले. त्यामध्ये अष्टदा सात्विक प्रवृत्ती ज्या असतात त्या 8 प्रवृत्ती त्यांच्या जाग्या झाल्या. म्हणून ठाकूर बसल्या बसल्या ठिकाणी त्यांच्या अंगावर असे काटे यायचे, केस उभे राहायचे, या केसांमधून घाम किंवा त्याला आपण हे म्हणतो तो यायचा, त्यांचे शरीर संपूर्ण हलायचं. हे 8 जे काही चिन्ह आहेत ती 8च्या 8 चिन्ह, कारण त्याच्यामध्ये 5 पातळ्या आहेत. ज्याच्याकडे अशी चिन्ह एखादं येतं आणि जातं हा सगळ्यात खालच्या पातळीला असतो, त्याला अग्नी असं म्हणतात. मग त्याच्यानंतर त्याची दीप्ती असा प्रकार आहे, ज्वलन असा प्रकार आहे. त्यातला शेवटचा जो आहे त्या प्रकारामध्ये 8च्या 8 भाव, 8च्या 8 प्रहर शरीरामध्ये राहतात. ठाकूर त्यामध्ये होते. ते बघितल्यानंतर भैरवी ब्राह्मणीच्या असं लक्षात आलं की आता प्रश्न असा आहे की यांना राधाराणी म्हणावं की कृष्णच म्हणावं, कारण 8च्या 8 महाभाव, त्याचं नावच महाभाव असं आहे. आणि महाभाव पेलायला भयंकर कठीण आहे. मिरेला महाभाव होता, गौरांगांना महाभाव होता आणि ठाकूरांना महाभाव होता. म्हणून ताबडतोब ठाकूरांच्या या महाभावामध्ये जे होणारे त्रास आहेत त्या त्रासाचं उत्तर भैरवी ब्राह्मणीकडे होतं. म्हणून त्यांनी ताबडतोब काही विशिष्ट लेप लावायला दिले, आणि हे लेप लावल्यानंतर त्यांचा दाह अंगातला कमी झाला. म्हणून जो खरोखर राधाराणीच्या भावाने कृष्णाची साधना करतो त्याची अवस्था काय होते याचं वर्णन ज्ञानदेवांनी पण फार सुंदर केलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असणारा ज्ञानदेवांचा श्लोक आहे, चांगलं गाणंही आहे, पण त्याच्या मागचे जी काही गूढ आहे ते आता आपल्याला थोडंसं कळायला सोपं जाईल. घनु वाजे घुणघुणा वारा वाहे ऋण झुना भव तारुकू हा कान्हा वेगी भेटवा का. इथे ज्ञानदेव राधाराणीच्या भूमिकेमध्ये आहेत. चांदवो वो चांदने चापे वो चंदनू देवकी नंदनू विन नावडे वो. पुढे ते असं म्हणतात, चंदनाची पोळी माझे सर्व अंग पोळी. इथे जे काही सर्व अंग तापलेलं आहे असं जे म्हणतात ते केवळ साहित्यिक वर्णन नाही आहे. हे आपल्याला आत्ता वैष्णव साहित्यावरून किंवा ठाकूरांच्या अवस्थेवरून कळतं. म्हणून पुढं ते असं म्हणतात, कान्हो वनमाळी वेगी भेटवागा सुमनाची सेज शीतळ व निकी पोळी आगीसारखी वेगी विझवागा. तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोनी द्यावी उत्तरे कोकिळे वर्जावे तुम्ही बाई यानो. इथे नाथपंथाचे आहेत ज्ञानदेव. इथे खूप गूढता आहे. कोकिळ वर्ज करायचा म्हणजे काय? कोकिळ पंचम लावतो. पंचमहाभूतांनी जो रव आवाज केलेला आहे त्या आवाजावर भिस्त ठेवून जर तुम्ही माझी उत्तर द्यायला गेलात, तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोनी द्यावी उत्तरे, मी ज्या अवस्थेमध्ये आहे ती अवस्था जर तुम्हाला कळत असेल तर. आणि का बाई यानो का असं म्हटलं आहे? कारण इथे मधुरा भक्ती चालू आहे. मधुरा भक्तीमध्ये ज्ञानदेव स्त्री झालेले आहेत. म्हणून आपल्या स्त्री सखींना विचारतायत, बाई यानो ऐकून उत्तर द्या. मला हे जे काही झालेलं आहे ना याला दुसरा काही उपाय नाही, फक्त कान्हा जर आला तरच मी. म्हणून ते म्हणतात, माझी अवस्था कशी झाली आहे, दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले. आता मी ज्ञानदेव नाही, आता मी राधा आहे. बाप रखमा देवीवरू विठ्ठले मज ऐसे केले. कोणी केलं हे सगळं? विठ्ठलाच्या कृपेने झालेलं आहे. अशी ही अवस्था ज्यांना ज्यांना कळाली त्यांनी खरोखरच त्यांच्या आयुष्यामध्ये 2 संत आपल्याला माहीत असणारे असे होऊन गेले की जे राधाराणी अवस्थेमध्येच राहिले. एक गुलाब महाराज होते जे नेहमी मंगळसूत्र आणि कुंकू लावायचे, स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणून घ्यायचे. आणि दुसरे नरसी मेहता होते, तेही मंगळसूत्र घालायचे आणि तेही कुंकू लावायचे. म्हणून ठाकूरांनी त्यांच्या उत्तरार्धामध्ये खूप छान वर्णन दिले. ते म्हणाले, मी माझ्या मनाच्या शुद्धतेनंतर जेव्हा मी साधनेमध्ये पुढे जाईल तेव्हा माझ्या असं लक्षात येईल की मी माझ्या मनामधून 2 प्रकारचा जो लिंगभेद आहे
स्त्री आणि पुरुष हा मी मागे टाकलेला होता. त्यामुळं मला जेव्हा अशी इच्छा व्हायची की मी माणूस व्हावं, पुरुष व्हावं, त्याप्रमाणे मी पुरुषासारखा व्हायचो. जेव्हा स्त्री व्हावं असं वाटायचं तेव्हा मी स्त्रीसारखा व्हावं. आणि ते म्हणाले मी जेव्हा स्त्री झालो होतो तेव्हा मला कपर्दिकसुद्धा पुरुषांच्या कोणत्याही भावनेचा स्पर्शसुद्धा झालेला नव्हता. जेव्हा मी पुरुष असे तेव्हा मला कपर्दिकसुद्धा स्त्री भावनेचा स्पर्श झाला नव्हता. आणि जर मी दोन्ही होऊ शकतो तर मी दोन्हींच्या पलीकडे सुद्धा जाऊ शकत होतो. अशा पद्धतीने ठाकूरांनी स्वतःच्या साधनेचं वर्णन केलेलं आहे. इतकं सगळं आत्तापर्यंत जे झालं ते सगुण पूजेचं झालं. सगुण पूजेतल्या विविध प्रकारांचं त्यांनी प्रदर्शन दिलं. मनामध्ये प्रश्न येतो मग निर्गुणाचं काय, वेदांताचं काय? आणि म्हणून याच्यानंतर ठाकूर जे पुढं निघाले ते निर्गुण निराकाराच्या साधनेकडे निघाले. त्या साधनेसाठी कोण आलं, त्या साधनेमध्ये कोणती साधना त्यांनी केली, त्या साधनेत त्यांना काय अनुभव आले, हे सगळं आता पुढे येणार आहे. पण या साधनेमध्येच ठाकूरांची अवस्था अशी झाली की ठाकूरांना स्वतः त्यांच्या पाठीच्या मागे सुषुम्ना नाडीतून अत्यंत तेजाचा लोळ सहस्त्रारापर्यंत जातो याची प्रत्यक्ष जाणीव व्हायला लागली. त्यामुळे शिष्याने असं विचारलं की ही जाणीव कशी असते? ते म्हणाले ही जाणीव नसते, हे समोर दिसतं. आणि गमतीचा भाग म्हणजे त्याच्यानंतर काही काळामध्येच नरेंद्र पळत 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 आले आणि म्हणाले ठाकूर मला काहीतरी गडबड झालेली असं वाटतंय, कुठंतरी चुकलं आहे. ते म्हणाले काय चुकलं? ते म्हणाले ध्यानाला बसलो की एक संपूर्ण तेजपुंज त्रिकोण माझ्यासमोर येऊन बसतो. ठाकूर म्हणाले ब्रह्मयोनी आत्ता उघडायला लागलेली आहे, साधना व्यवस्थित चाललेली आहे, अजून वर जायचं आहे, तळाला निश्चित पोचलेला आहेस, पुढे चालू राहा, असंच चालू ठेव. आणि हे सगळे ठाकूरांनी सांगितलेले दाखले जे आहेत ते प्रत्यक्ष त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या डोळ्यांनी हे समोर बघितलेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख शास्त्रांमध्ये आहे ते सगळेचे सगळे सत्य आहेत हे ठाकूरांच्याकडे बघून कळतं. आता ही निर्गुण निराकाराची साधना ठाकूरांची कशी झाली पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.